जीवनाचा राजमार्ग, भगवद्गीतेचे दैनंदिन जीवनामध्ये आचरण, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. शास्त्रामध्ये एक सुंदर श्लोक आहे, आहार निद्रा भयमैथुनम च सामान्यम एतत् पशुभीर नरानाम धर्मो हितेषाम अधिको विशेष धर्मेन हीन पशुभी समान. या श्लोकामध्ये सांगण्यात आलेला आहे, आहार म्हणजे काय? खाणे. निद्रा म्हणजे झोपणे. भय म्हणजे भीती. आणि मैथुन म्हणजे संभोग. या 4 क्रिया ज्या आहेत, सामान्यम एतत् पशुभीर नरानाम, या 4ही क्रिया पशुमध्ये देखील आढळतात आणि मनुष्यामध्ये देखील आढळतात. आणि म्हणून केवळ या 4 क्रिया आहेत, यामध्ये प्रगती करणं ही मानव समाजाची खरी प्रगती नव्हे. मनुष्य खातो आणि कुत्रा देखील खातो. मनुष्य झोपतो आणि कुत्रा देखील झोपतो. मनुष्यानं आपल्या संरक्षणासाठी अनेक योजना निर्माण केलेल्या आहेत, बरोबर आहे. आणि कुत्रा देखील आपले दात आणि नख्या यांच्यासहित स्वतःच्या संरक्षणासाठी काय असतो? प्रयत्नशील असतो. मनुष्य घरामध्ये मैथून करतो आणि कुत्रा रस्त्यावर मैथून करतो. या दोघांमध्ये फरक काय मग? जो कुत्रा करत आहे तेच जर आपण करत असू तर आपल्यामध्ये आणि कुत्र्यामध्ये, पशुमध्ये फरक काय? तर मनुष्य जीवन केवळ खाणे, झोपणे, संरक्षण करणे आणि मैथून करणे इतकाच मनुष्य जीवनाचा उद्देश नाहीये. मनुष्य जीवन हे पशु जीवनापेक्षाही काय आहे? श्रेष्ठ जीवन आहे. मनुष्य जीवन आणि पशु जीवन यामध्ये फरक काय आहे तो पुढे सांगितलेला आहे. धर्मो हितेषाम अधिको विशेष धर्मेन हीन पशुभी समान. मनुष्य जीवन आणि पशु जीवन यामध्ये एकच फरक आहे आणि तो म्हणजे धर्म. केवळ मनुष्य शरीरामध्येच आपण धर्म म्हणजे काय जाणू शकतो आणि धर्माचं आचरण करून जीवनाचं अंतिम ध्येय आपण प्राप्त करू शकतो. तर प्रश्न हा आहे की धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. तसा एक अर्थ आहे कर्तव्य. धर्म म्हणजे काय? कर्तव्य. पण धर्म या शब्दाची व्याख्या अशी आहे, धर्म म्हणजे एखाद्या वस्तूचा विशिष्ट गुणधर्म जो आपण त्या वस्तूपासून कधीही वेगळा करू शकत नाही. समजताय? समजताय म्हणजे काही चेहरा हलत नाही. धर्म म्हणजे काय? एखाद्या वस्तूचा विशिष्ट गुणधर्म जो आपण त्या वस्तूपासून कधीच वेगळा करू शकत नाही. उदाहरणार्थ, साखरेचा धर्म काय आहे? गोडपणा. मिठाचा धर्म काय आहे? खारटपणा. मिरचीचा धर्म तिखटपणा. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की आपण शरीर नसून आपण मूलतः कोण आहोत? आत्मा आहोत. तर आत्म्याचा धर्म काय आहे? प्रेम करणे आणि सेवा करणे हाच आत्म्याचा काय आहे? धर्म आहे. बरोबर आहे. तुम्ही जर भगवंतांवर प्रेम नाही केलं तरी देखील कुणावर तरी तुम्हाला प्रेम करावंच लागतं. का? कारण प्रेम करणं हा आत्म्याचा मूळ काय आहे? गुणधर्म आहे. त्याला तुम्ही स्वतःपासून वेगळे करू शकत नाही. आमचे प्रभुपाद स्वामी सांगतात, इफ यू डू नॉट लव्ह गॉड यू विल लव्ह डॉग. तुम्ही भगवंतावर प्रेम नाही केलं तरी बऱ्याचदा आपण पाहतो की लोक कुत्र्यावर काय करतात? प्रेम करतात. कुत्रा पाहतात त्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करतात. पण जोपर्यंत आपण भगवंतांवर प्रेम करत नाही तोपर्यंत प्रेम करण्याची आपली मूळ नैसर्गिक जी प्रवृत्ती आहे ती पूर्णपणे संतुष्ट होत नाही. कारण आत्म्याचा शाश्वत संबंध कोणाशी आहे? कुत्र्याशी नाही. कोणाचा आहे? भगवंतांशी आहे. तुम्ही जर भगवंतांवर नाही प्रेम केलं तुम्ही एखाद्या मुलीच्या प्रेमात पडू शकता, होय की नाही?
मैंने प्यार किया. प्रेमाच्या भावना आहेत, पण त्या प्रेमाचा अंतिम विषय कोण असले पाहिजेत? भगवंत. सेवा करणं हा देखील आत्म्याचा काय आहे? स्वभाव, मूळ धर्म आहे. तुम्ही जर भगवंतांची सेवा नाही केली तर या जगात कुणाची तरी तुम्हाला सेवा करावीच लागते. बरोबर आहे? आई वडील आपल्या मुलांची सेवा करतात, मुलं भविष्यात आई वडिलांची सेवा करतात. प्रश्नचिन्ह. माहित नाही, करू पण शकतात, करू पण नाही शकतात. गुरुजी कुणाची सेवा करतायत? विद्यार्थ्यांची. अशा प्रकारे सेवा करणं हा आत्म्याचा मूळ गुणधर्म आहे. तो तुम्ही कधीच बदलू शकत नाही. कोणी व्यक्ती अतिशय भोग विलासात मग्न असेल आणि तो म्हणतात की मी काय सेवक नाही, मी कुणाची सेवा करत नाही, काय मी स्वामी आहे, तर तो कुणाची सेवा करत आहे? आपल्या इंद्रियांची सेवा करत आहे. बरोबर आहे? त्याची इंद्रिय काय मागतायत? अनेक भोग साधनं मागतायत आणि तो इंद्रियांना काय करताय? भोग साधनं पुरवत आणि म्हणजे तो कोणाची सेवा करत आहे? आपल्या इंद्रियांची सेवा करत आहे. पण सेवा केल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. पण प्रश्न हा आहे की कुणाची सेवा केल्यामुळे आत्मा 100% काय होऊ शकतो? तृप्त होऊ शकतो. आत्म्याच्या प्रेमाचा, आत्म्याच्या सेवेचा सर्वोच्च विषय कोण आहेत? भगवंत आहेत. आणि म्हणून धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे अशी विधी, अशी पद्धती जिचं आचरण केल्यामुळे आपल्या हृदयात भगवंताप्रती प्रेम काय होतं? विकसित होतं. आणि हे प्रेम विकसित होतं म्हणजे ते नव्हतं असं नाही. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबून होय, श्रवणादी शुद्ध चित्ते करीब उदय. श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की आपण सर्व आत्मा आहोत आणि आत्म्याच्या हृदयात सुप्तपणे कुणाबद्दल प्रेम आहे? भगवंताबद्दल प्रेम आहे. पण ते कोणत्या स्थितीमध्ये? आता डॉर्मंट स्टेट ज्याला म्हणतात. डॉर्मंट म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये. श्रवणादी शुद्ध चित्ते, ज्यावेळी अतिशय तुम्ही प्रामाणिकपणे भगवंताच्या पवित्र नामाचं जप ऐकाल, श्रवणादी शुद्ध चित्ते, भगवंतांच्या कथा ऐकाल, भगवंताचा संदेश ऐकाल, नित्य नियमितपणे करीब उदय, क्रमशः ते प्रेम काय होईल? आपोआप विकसित होईल. आपल्या हृदयात आहे भगवंताबद्दल प्रेम आहे, पण ते सध्या आवृत्त आहे. कशाद्वारे? 6 अनर्थांद्वारे. कोणते 6 अनर्थ आहेत? कोणी सांगू शकेल? त्यांना षड रिपू देखील म्हटलेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. ही आवरणं जशी नाहीशी होतील तसं भगवंताबद्दल प्रेम काय होईल? आपोआप विकसित होईल. जसं उदाहरण आहे की ताकामध्ये सुरुवातीपासूनच काय असतं? लोणी असतं की नाही? पण कुठल्या स्थितीमध्ये असतं ते? सुप्त अप्रकट स्थितीमध्ये असतं. म्हणजे तुम्हाला प्रकट स्थितीमध्ये हवा असेल तर काय केलं पाहिजे? एक सोपी प्रक्रिया आहे. म्हणजे ताक घुसळणे. कुठेपर्यंत? लोणी येईपर्यंत. मध्ये सोडून चालत नाही काय? आणि खूप घुसळल्यानंतर हळूहळू क्रमशः त्या ताकामधून काय प्रकट होतं? लोणी. ते काय बाहेरून येत नाही कुठे, ते आतच असतं. बरोबर आहे? आपण काड्यापेटी वापरतो आणि काड्यापेटीला वर गंधक असतो. बरोबर आहे? काळी पेटवण्यासाठी त्यात अग्नी सुरुवातीपासून असतो. बरोबर आहे? पण कुठल्या स्थितीमध्ये असतो तो? अप्रकट सुप्त स्थितीमध्ये. तो जर प्रकट स्थितीमध्ये हवा असेल तर सोपी प्रक्रिया आहे. कोणती? घर्षण. गरम पृष्ठभागावर ती काडी घासली, काय प्रकट होतो? अग्नी प्रकट होतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आपण आत्मा असल्यामुळे मूळतःच काय आहे? कृष्ण प्रेम आहे, भक्ती आहे. फक्त नामस्मरणाच्या विधीद्वारे काय होते? क्रमशः ती भक्ती, ते प्रेम काय होतं? विकसित होतं. आणि दिस इज सायंटिफिक. ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. ही काय अंधश्रद्धा नाही. तुम्ही स्वतः त्याचा अनुभव करू शकता हृदयामध्ये. फक्त आता अडथळा काय? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर इत्यादीमुळे हे प्रेम सुप्त अवस्थेमध्ये. जसं एक सुंदर मूर्तिकार होता. तो दगडामधून इतक्या सुंदर मूर्ती निर्माण करायचा.
त्याचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला एका माणसानं, त्यांना प्रश्न केला, तुम्ही एका दगडामधून इतक्या सुंदर मूर्ती कशा काय साकारू शकता? त्यानं जबरदस्त उत्तर दिलं. तो म्हणाला की मी मूर्ती साकारत नाही, त्या दगडामध्ये मूर्ती सुरुवातीपासूनच असते. मूर्तीशिवाय जो अनावश्यक भाग आहे तो फक्त मी काय करतो, काढून टाकतो. मूर्ती कायमच असते त्या दगडात, पण जो अनावश्यक भाग आहे तो मी उडवून टाकतो आणि मग काय प्रकट होते, जे आहेच काय. आता आपलं हृदय दगडासारखं झालेलं काय. आणि गुरूंचं काम काय असतं, अनावश्यक ज्या हृदयामध्ये भावना आहेत, काम, क्रोध, लोभ इत्यादी, त्यांना गुरु काय करत असत, मूर्तिकाराप्रमाणे वळण हळूहळू आपल्या हृदयात काय होते, भक्तीची मूर्ती प्रकट होते. तर यालाच धर्म म्हटलंय. धर्म म्हणजे अशी विधी, अशी पद्धती जिचं आचरण केल्यामुळे क्रमशः आपल्या हृदयातील मूळ नैसर्गिक भगवत प्रेम काय होतं, पुन्हा जागृत होतं, विकसित होतं. बरोबर आहे. आणि पुढे काय म्हटलंय, धर्मेन हीन पशुभी समान. जर मनुष्य जीवनात येऊन देखील तुम्ही धर्माचं आचरण नाही केलं, तुम्ही भगवंतांची भक्ती नाही केली, पशुभी समान. आपलं जीवन कसं आहे, पशु समान आहे. दोन पायांचा पशु, द्विपाद पशु, जास्तीत जास्त काय, पॉश ॲनिमल, सुधारित जनावर, शर्ट पॅन्ट घालून फिरते सगळे. पण मेंटॅलिटी काय, कसं खायला मिळेल, कसं झोपायला मिळेल, कसं मैथून मिळेल मला, याच चेतनेमध्ये जो मनुष्य अडकलेला आहे, त्याच्यामध्ये आणि पशुमध्ये विशेष फरक नाही. मनुष्य म्हणजे कोण, जो भगवत साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी काय प्रयत्नशील आहे. त्याच वेळी त्याचं खऱ्या अर्थानं मनुष्य जीवन काय होतं, सुरू होतं, असं शास्त्रांचं ठाम मत आहे. म्हणून शास्त्रांच्या मते मनुष्य जीवनाचा अंतिम उद्देश इंद्रिय तृप्ती हा नसून मनुष्य जीवनाचा अंतिम उद्देश आहे भगवत साक्षात्कार, गॉड रिअलायझेशन. मनुष्य जीवनामध्येच आपण जिज्ञासा करू शकतो. कोणती, की मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, माझा भगवंतांशी काय संबंध आहे. आणि भगवंताविषयी चर्चा शक्यतो मनुष्य प्राण्यांमध्येच होते. इथे समोर सगळे बसलेले कोण आहेत, मनुष्य आहेत. कोणी इतर पशु येऊन बसलेत का इथे गीता ऐकण्यासाठी, ती सुविधा त्यांना उपलब्ध नाही आहे. तर मनुष्य जीवन फक्त भगवत साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी. आणि मनुष्य जीवनात येऊन जर आपण भगवंतांची भक्ती नाही केली तर आपण खूप मोठं स्वतःचं नुकसान करून घेत आहोत. आमचे एक आचार्य सांगतात, मनुष्य जन्म पाया राधा कृष्ण ना भाजिया, जानिया शुनिया बेश खायनो. अर्थ सोपा आहे. मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर देखील तुम्ही राधाकृष्णाची भक्ती करत नसाल तर जाणून बुजून तुम्ही काय पित आहात, विष खायनो. विष म्हणजे विष तुम्ही काय करतात, प्राशन करतात. एकदम मृत्यू होणार आहे आपला एके दिवशी. आणि जर आपण भक्ती नाही केली पुन्हा लोअर स्पीस ऑफ लाईफ, खालच्या योनीमध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतो आपल्या कर्माच्या आधारे. आणि म्हणून भगवत साक्षात्कार प्राप्त करून वैकुंठाला परत जाणं हाच मनुष्य जीवनाचा काय आहे, अंतिम उद्देश आहे. आणि याबद्दल वेद अतिशय ठाम आहेत. बहुतेक, सपोज, लेटस, कन्सिडर असले शब्द कशात नाही आहेत, वेदांमध्ये नाही आहेत. वेद ठामपणे सांगतात तुम्ही शरीर नसून कोण आहात, आत्मात. तुमचं अंतिम गंतव्यस्थान काय आहे, वैकुंठ. इतक्या ठामपणे सांगितलेलं आहे. नो स्पेक्युलेशन, तर्क वितर्क नाहीच आहे. का, वेद भगवंताने सांगितले. भगवंतांना परमसत्य काय ते माहिती आहे. भगवंत परमसत्य आहेत आणि त्यांना सर्व काही माहिती आहे. मग प्रश्न पडेल तुम्हाला की खरोखरच आपण कायम स्वरूपी आनंदी बनू शकतो का. तर आपण वैकुंठ या विषयावर थोडक्यात काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. शास्त्रामध्ये दोन शब्द आहेत, कुंठ आणि वैकुंठ. या भौतिक जगाचं जे वर्णन केलेलं आहे ते एका शब्दामध्ये कुंठ. कुंठ या शब्दाचा अर्थ आहे स्ट्रेस. कुंठ म्हणजे काय, तणाव, चिंता, दुःख,
भय हे कुंठ शब्दाचे काय आहेत, अर्थ आहेत. आणि वैकुंठ या शब्दाचा अर्थ काय, वै म्हणजे मुक्त. वै म्हणजे काय, मुक्त. जसं वैराग्य म्हणतो आपण. वैराग्य शब्द कसा आलाय, राग. राग म्हणजे अनुराग. अनुराग म्हणजे आसक्ती. बरोबर आहे. प्रीती, अनुराग हे शब्द माहीत असतील तुम्हाला मराठी, त्यांना मराठीचा चांगला अभ्यास आहे. ऍक्च्युली संस्कृत शब्द आहे तो. अनुराग म्हणजे आसक्ती आणि वैराग्य म्हणजे जो आसक्तीपासून काय आहे, मुक्त आहे, जो अनासक्त आहे, त्याला काय म्हणतात, वैरागी. तसंच कुंठ म्हणजे दुःख आणि चिंता, आणि वैकुंठ म्हणजे असं स्थान जे दुःख चिंता यापासून पूर्णपणे काय आहे, मुक्त आहे, आणि जिथे फक्त काय आहे, आनंदच आहे, जिथे कधीही दुःखाचा लवलेश देखील नाही आहे. मग कोणी प्रश्न करेल की आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा की असं एक स्थान आहे जिथे कधीच दुःख नाही आणि तिथे फक्त काय आहे, आनंद आहे. यावर आम्ही श्रद्धा कशी ठेवायची, काय पुरावा काय त्याचा की वैकुंठ खरोखर अस्तित्वात आहे. तर मी त्याचा पुरावा लॉजिकली, हरे कृष्णा, लॉजिकली मी तुम्हाला पुरावा सादर करणार आहे. ध्यानपूर्वक ऐका. आजचा विषय शेवटचा दिवस आहे. ध्यानपूर्वक आजचा विषय ऐका. आपल्यामध्ये ज्या काही नैसर्गिक इच्छा आहेत त्या तृप्त होण्यासाठी प्रकृतीमध्ये काही ना काही सुविधा निश्चित आहे. बरोबर आहे. मी काय वाक्य म्हटलं, समजलं काय वाक्य म्हटलं मी, सांगा जरा. आपल्यामध्ये ज्या काही नैसर्गिक इच्छा आहेत त्या इच्छा तृप्त करण्यासाठी प्रकृतीमध्ये काही ना काही सुविधा निश्चित. उदाहरणार्थ अर्ज ऑफ हंगर. अर्ज म्हणजे आवेग, भुकेचा आवेग. भूक लागते म्हणजे काय होतं, आपल्याला खाद्यपदार्थ खाण्याची काय होते, इच्छा होते. पण असं आहे का की तुम्हाला खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा आहे, भूक लागलेली आहे, आणि या जगात खाद्यपदार्थ नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही, असं आहे का? ज्या क्षणी भूक लागते, काहीतरी खाण्याची इच्छा होते, या जगामध्ये हजारो प्रकारचे काय आहेत, खाद्यपदार्थ आहेत, म्हणजे सुविधा उपलब्ध आहे. थर्स्ट. थर्स्ट म्हणजे तुम्हाला काय लागते, तहान लागते, म्हणजे काय इच्छा होते लगेचच, काय पाहिजे मला प्यायला, पाणी पाहिजे. पण असं आहे का या जगात की एखाद्या व्यक्तीला तहानच लागले आणि तहान वाढतच चालले आणि जगात पाणी नावाचा प्रकारच नाही, असं आहे का? ज्यावरती आपल्याला इच्छा आहे काय पिण्याची, पाणी पिण्याची, म्हणजे कुठे ना कुठे पाणी उपलब्ध असलंच पाहिजे. पाणी पिण्याची इच्छा आहे म्हणजे सुविधा असली पाहिजे. हीच योजना आहे भगवंतांची. बरोबर आहे. आणि विशेषतः तरुण वयामध्ये अर्ज फॉर सेक्स, मैथून करण्याची तीव्र इच्छा असते. असं आहे का की या जगामध्ये एखादा तरुण युवक आहे, त्याला मैथून सुख घेण्याची इच्छा आहे, आणि या जगामध्ये स्त्री नावाचा प्रकारच नाही, असं होऊ शकत नाही. ज्या अर्थी इच्छा आहे त्याला ती इच्छा तृप्त करण्यासाठी साधन देखील उपलब्ध आहे. पुरुषांसाठी स्त्री, स्त्रियांसाठी पुरुष. केवळ मनुष्य शरीरातच नाही, सर्व योनीमध्ये नर आणि मादी ही सुविधा उपलब्ध आहे. मी काय मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करायचा समजते तुम्हाला? ज्या काही आपल्या नैसर्गिक काय आहेत, इच्छा आहेत, त्या इच्छा तृप्तींसाठी या जगात किंवा दुसऱ्या जगात सुविधा काय आहेत, उपलब्ध आहेत. समजला हा सिद्धांत? आणि तुम्ही सर्वजण मान्य कराल की आपल्या सर्वांमध्ये एक कॉमन इच्छा आहे. सर्वांमध्ये एक कॉमन इच्छा आहे जी कुणीही अमान्य करू शकत नाही. ती इच्छा कोणती आहे? वी वॉन्ट टू बी हॅपी ऑलवेज. हा शब्द खूप महत्वाचा आहे. आपल्याला सदैव आनंदी राहण्याची काय इच्छा आहे की नाही? किती लोकांना आनंद प्राप्त करण्याची इच्छा आहे? हात वर करा. मला तरी आहे बाबा, सगळ्यांना इच्छा आहे. आणि एक दिवस दोन दिवस नाही, आपली स्वाभाविक इच्छा काय आहे? मला कायम स्वरूपी काय बनायचं आहे? आनंदी बनायचं आहे. आणि ज्या अर्थी आपल्याला कायम स्वरूपी आनंदी बनण्याची काय आहे? इच्छा आहे, त्या अर्थी ती इच्छा तृप्त होण्यासाठी देखील सुविधा असलीच पाहिजे. आणि ती जी सुविधा आहे त्याला शास्त्रामध्ये काय म्हणलंय? वैकुंठ. वैकुंठ म्हणजे अशी सुविधा जिथे गेल्यानंतर तुम्ही कायम स्वरूपी काय बनू शकता? आनंदी बनू शकता.
हे सायंटिफिक वाटतं की नाही? नाही आम्हाला दाखवा पहिला. हरे कृष्ण. सगळेच काही डोळ्यांनी काही ज्ञान प्राप्त केलं जात नाही. ज्ञानाचे अनेक मार्ग आहेत. हे साधं कॉमन सेन्स आहे. तर कुठलीही तुच्छ इच्छा तृप्त होण्यासाठी काय आहे? सुविधा उपलब्ध आहे. पण आत्म्याची सर्वोच्च इच्छा कुठली? आय वॉन्ट टू बी हॅपी ऑलवेज. मला सदैव आनंदी बनायचं आहे. तर ही इच्छा तृप्त होण्याचं साधन निश्चित असलं पाहिजे. आणि ते साधन म्हणजेच वैकुंठ. जे आत्मा शुद्ध होतो भक्ती करून, वैकुंठामध्ये प्रवेश करतो. कायम स्वरूपी तो काय करतो? आनंदाचा अनुभव करतो भगवंताच्या नित्य सहवासामध्ये. आणि तेच आपलं मूळ जीवन आहे. पण मायेच्या प्रभावाखाली आपण स्वतःला काय समजत आहोत? शरीर समजत आहोत. आपण शरीरामध्ये बद्ध झाल्यामुळे आत्मा या जगात कायमस्वरूपी आनंदी बनू शकत नाही. यू कॅन ट्राय. तुम्ही, आणि तुमचा कायम प्रयत्न असतो. कशासाठी? कशासाठी प्रयत्न असतो? आपले सगळे प्रयत्न दोनच अपेक्षांनी भरलेले असतात. काय? मला आनंद पाहिजे आणि काय नको? दुःख नको. बरोबर आहे? याशिवाय तिसरी काय अपेक्षा असते आपली? म्हणजे बघा, आत्म्याला स्वाभाविकपणे काय आहे? अर्ज आहे. काय? मला कायम आनंद पाहिजे आणि काय नको आहे? दुःख नको आहे. पण ती इच्छा या कुंठ जगात तुम्ही पूर्ण करणं काय आहे? कठीण आहे. पण ही इच्छा आहे आपल्याला कॉन्स्टंटली. म्हणजेच आपली मूळ स्थिती या जगामध्ये नाही. या जगामध्ये कायम दणके बसतात आपल्याला. होय की नाही? अनेक दुःख असतात. कालच एक भक्त सांगते, खूप दुःखातून चालले ते. खातकन कोणाचा तरी मृत्यू होतो, परीक्षेचं टेन्शन येतं, डोकं गच्च होतं. हे सगळे अनैसर्गिक अनुभव आहेत. कोणासाठी? आत्म्यासाठी. आत्म्याला कायम स्वरूपी आनंदी बनण्याची काय इच्छा आहे. जोपर्यंत ती इच्छा तृप्त होत नाही, आपण कायम सुरक्षित असू शकत नाही. ऍक्च्युली आत्म्यासाठी 100% सुरक्षित स्थान म्हणजे काय? वैकुंठ. या कुंठामध्ये भय आणि शोक कायमच असणार. या जगाला मृत्यूलोक असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? मृत्यूलोक असं म्हटलेलं आहे. पावलोपावली मृत्यूचं भय आहे. अशा जगात आत्मा कायम स्वरूपी आनंदी बनू शकत नाही. पण कायम आनंदी बनण्याची जी मूळ इच्छा आहे आत्म्याची, त्याची तृप्ती कुठे होणार आहे? वैकुंठात गेल्यानंतरच. म्हणून आपलं एनी हाव तुम्ही जे काही कष्ट करता त्याचा उद्देश काय? यू वॉन्ट टू बी हॅपी. तुम्हाला आनंद हवा, पण तरी पण तुम्ही कायम अपयशी बनताय जगात. होय की नाही? आत्ता देखील जो काही पैसा कमवताय, जे काही कष्ट करताय, उद्देश काय? मला कायम स्वरूपी काय पाहिजे? आनंद पाहिजे. पण आपली स्थिती कशी आहे? एखादा वाळवंटातून खूप खूप दिवस वाळवंटात राहिला मनुष्य तुमच्या घरी येतो आणि तुम्ही त्या तोंडात फक्त एक थेंब टाकता पाण्याचा. काय होईल? त्यामुळे तहान भागेल का? आत्म्याची आनंदाची तहान काय? खूप खूप मोठी आहे, अनलिमिटेड. आणि या जगातील भौतिक सुख म्हणजे काय? एक फक्त थेंब आहे. बघा, इतका उपभोग केल्यानंतर पण मनुष्य हृदयामध्ये संतुष्ट, इतकं मटण खाऊन देखील तो संतुष्ट नाही आहे. मी त्यावरच आलोय. पण आज शेवटी खरपूस समाचार आहे. कुणी मध्येच जाऊ नका काय प्लीज. तर वी आर नॉट हॅपी. फक्त पैशामुळेच जर कोणी आनंदी बनू शकत, सगळे श्रीमंत जगातले काय असले पाहिजेत? आनंदी असले पाहिजेत. पण जगामध्ये आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण श्रीमंतामध्ये काय जास्त आहे. है की नाही? कोणी म्हणतो की माझं लग्न झालेलं नाही. हो, लग्न झालेलं मी आनंदी बनणार. पण लग्न झालेलं ना विचारा, आर यू हॅपी? महाराज वाट लागली आमची. म्हणून मला नोकरी मिळाली नाही म्हणून मी दुःखी आहे. नोकरी मिळाली ना मी सुखी. नोकरी करणाऱ्यांना विचारा, तुम्ही सुखी आहात का? आनंदी आहात का? या जगात आनंदी बनणं म्हणजे आव्हान आहे खूप मोठं. कायम हृदय आपलं असंतुष्ट असतं, खचलेलं असतं. जोपर्यंत भगवंताशी संबंध आपला जोडला जात नाही तोपर्यंत त्या हृदयामध्ये ती सुरक्षितता, निर्भयता, आनंद जो आहे त्याचा आपण अनुभव करू शकत. यू कॅन ट्राय, यू विल नॉट बी सक्सेसफुल. तुम्ही यशस्वी होणार नाही. माशाला जर आपण पाण्याबाहेर काढलं आणि त्याला सर्व या जगातील सुखसोयी प्रदान केल्या तर तो सुखी बनेल का? माशाला 4 मिनार सिगारेट दिली ओढायला, सुखी बनेल का? त्याला एअर कंडिशन रूम मध्ये ठेवलं, मस्त डनलॉप बेडवर, सुखी बनेल का? त्याला मस्त दारूची बाटली दिली, सुखी बनेल का तो? नाही.
माशाच्या आनंदाची मूळ स्थिती कशामध्ये? त्याला फक्त पुढे सोडा पाण्यात, मग तो आनंदी बनतो इकडे तिकडे. बरोबर आहे? तसंच या जगात आत्म्याची स्थिती कशी आहे? फिश आउट ऑफ वॉटर, पाण्याशिवाय मासा. गाडीतनं फिरायला आलाय तुम्ही आनंदी आहे. यू कॅनॉट बी हॅपी. अपघात होऊ शकतो पुढच्या क्षणाला, माहित आहे? असुरक्षित आहे या जगात. जो पण आपण आपली मूळ स्थिती कुठे आहे? वैकुंठात जो पण प्रवेश करत नाही, आपण पूर्ण जो आनंद आपल्याला पाहिजे तो मिळू शकत नाही या जगात. यू कॅन ट्राय. भेटा मला 10 वर्षांनी तुम्ही आनंदी बनलाय काय तुमच्या स्वप्रयत्नाने. आनंदी बनण्यासाठी पण आपण कोणावर अवलंबून आहोत? भगवंतांच्या कृपेवर अवलंबून आहोत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपल्याला खरोखर वैकुंठामध्ये जायचं असेल, आपल्याला इव्हन या जन्मात या पृथ्वीवर देखील आपण वैकुंठ भावना प्राप्त करू शकतो. भगवंताची भक्ती करून बऱ्यापैकी निर्भयता आपण काय करू शकतो? विकसित करू शकतो. या जगात देखील तुम्ही आनंदी जीवन जगू शकता भक्ती केल्यामुळे, आणि मृत्यूनंतर कायमस्वरूपी आनंदी जीवन तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. ही भक्तीची महिमा आहे. तर काय केल्यामुळे? आपल्याला काय केलं पाहिजे भगवतधामात जाण्यासाठी? तर उपाय एकदम सोपा आहे. जे काही भगवंतांनी आदेश दिले आपल्याला कशामध्ये? गीतेमध्ये, त्याचं आपण काय केलं पाहिजे? जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे. परवाच आपण पाहिलं सुहृदम सर्वभूतानां. भगवान श्रीकृष्ण हे आपले काय? सुहृदम. सुहृदमचा अर्थ काय सांगितलं परवा? बापरे, सुहृदमचा अर्थ सांगितला मी. भगवंत हे सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारे आहेत. ते आपले परम हितचिंतक आहेत, ते आपले परम मित्र आहेत. बरोबर आहे? यात चर्चा केली होती. कलियुगात मेमरीचा प्रॉब्लेम आहे खूप. कलियुगातली मेमरी म्हणजे स्मरणशक्ती आणि पूर्वीच्या सत्ययुगामधील स्मरणशक्ती यामध्ये फरक काय माहिती आहे? की त्या युगांमधील जी स्मरणशक्ती होती एवढी पॉवरफुल होती, एकदाच ऐकलं तर त्यांच्या कायम लक्षात राहायचं. त्यांना श्रुतीधर म्हणतात. काय म्हणतात? श्रुतीधर. एकदाच ऐकायचे गुरूंकडून आणि कायम लक्षात राहायचं त्यांच्या. कधीच विसरत नव्हते ते वाक्य. काळ्या दगडावरील रेष कायमस्वरूपी. पण कलियुगातील स्मरणशक्ती म्हणजे काय? एक काठी घ्या मोठी आणि पाण्यावर रेष मारत पुढे जा. काय करा? पाण्यावर एक रेष मारत पुढे जा आणि फक्त मागे बघा. काय होतं? रेष गायब. कालच सांगितलं मी सुहृदम सर्वभूतानां. आत्ता सांगा बघू. आत्ता सांगितलं. सुहृदम म्हणजे काय? सुहृदम म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे आत्म्याचे काय आहेत? खरे मित्र आहेत, हितचिंतक आहेत. तो जे काही उपदेश गीतेमध्ये करतायत तो नक्कीच आपल्या काय आहे? कल्याणासाठी आहे. त्यात त्यांचा काही वैयक्तिक स्वार्थ नाही आहे. हा विश्वास ठेवून आपण गीतेचं जर जीवनात काय केलं? आचरण केलं तर निश्चित हॅपी इन दिस लाईफ, या जीवनातच हॅपी, आनंदी राहू आपण. हॅपी इन नेक्स्ट लाईफ, पुढील जीवनात कायमस्वरूपी आपण आनंदमय जो विभाग आहे वैकुंठामध्ये आपण प्रवेश करू, आपण आनंदी बनू. तुकाराम महाराज गेले वैकुंठाला. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. आमच्या गाव म्हणजे पंढरपूर नाही इथलं, आमच्या गाव म्हणजे वैकुंठाला परत गेले ते भगवंताच्या नित्य सहवासामध्ये. आणि म्हणून गीतेमध्ये सांगितलेलं आहे राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. या श्लोकामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेच्या ज्ञानाची महानता सांगत आहेत. त्यांनी पहिला शब्द कुठला वापरलेला आहे? राजविद्या. गीतेचं ज्ञान हे साधारण ज्ञान नाही आहे. विद्या म्हणजे काय? ज्ञान. आणि राज म्हणजे काय? राजा. भगवद्गीतेमधील ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा काय आहे? राजा आहे. किंग ऑफ ऑल नॉलेज. सर्व ज्ञानांचा राजा म्हणजे गीतेचं ज्ञान आहे. तुम्ही म्हणाल की गीतेच्या ज्ञानालाच ज्ञानाचा राजा असं का म्हटलेलं आहे? तर माझा तुम्हाला काही प्रश्न आहे. तरुण युवक आणि युवती आपल्या जीवनामधील अत्यंत शक्तिवर्धक
आणि महत्वपूर्ण असं जे वय आहे, म्हणजे कोणतं वय? तरुण वय. कशामध्ये खर्च करतात? टू बी एज्युकेटेड, शिक्षण प्राप्त करण्यामध्ये. माझा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ एज्युकेशन? शिक्षण प्राप्त करण्याचा उद्देश काय? तुम्ही सांगू शकेल? एक्झॅक्टली. शिक्षणाचा उद्देश आहे ज्ञान प्राप्ती, बरोबर आहे? पण ज्ञान प्राप्ती कशासाठी? शिक्षणाचा उद्देश आहे, आमचे गुरु सांगतात, ज्ञान प्राप्त करणं आणि त्या ज्ञानाच्या सहाय्यानं वैयक्तिक स्तरावर किंवा सामाजिक स्तरावर ज्या समस्या आहेत त्यांचं काय करणं? निर्मूलन करणं. तर शिक्षणाचा किंवा ज्ञानाचा अंतिम उद्देश काय आहे? समस्यांचं निराकरण करणं, समस्यांचं निर्मूलन करणं, बरोबर आहे? तुम्ही कुठलंही, शिक्षणाच्या अनेक शाखा आहेत, ज्ञानाच्या अनेक शाखा आहेत, तुम्ही कुठल्याही शिक्षण विषयाचा अभ्यास करा, त्याचा अंतिम उद्देश काय? टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स, समस्या सोडविणे, हाच ज्ञानाचा काय आहे? उद्देश आहे, बरोबर आहे? मेडिकल सायन्स या विषयाचा झपाट्यानं विकास का झालेला आहे? कारण एक भयानक समस्या आहे जगामध्ये. कोणती? रोगराई, डिसीज. रोगराईच्या समस्येतून समाजाला मुक्त करण्यासाठी कुठलं ज्ञान शिकवलं जातं? मेडिकल, वैद्यकीय ज्ञान तुम्हाला दिलं जातं, बरोबर आहे? इकॉनॉमिक्स हा विषय काय आहे? इकॉनॉमिक्स विषय काय शिकतो आपण? आर्थिक स्तरावर ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी काय आहे? इकॉनॉमिक्स. आर्थिक नियोजन करणे आणि आर्थिक समस्या सोडणे हा त्याचा काय उद्देश आहे, बरोबर आहे? सिव्हिल इंजिनिअरिंग शिकण्यामागे उद्देश काय? कोणती? बांधकाम. कशासाठी? निवारा. ही जी समस्या आहे कोणासाठी? मानवासाठी. त्या समस्येतून लोकांना सोडण्यासाठी काय आहे? सिव्हिल इंजिनिअरिंग आहे की नाही? कुठलंही शिक्षण घ्या, शिक्षणाचा अंतिम उद्देश काय? समस्या निर्मूलन. आज एन्व्हायरमेंटल सायन्स हा विषय झपाट्यानं त्याचा विकास झालेला आहे. का? कारण एक भयानक समस्या जगाला भेडसावत आहे. कुठली? पर्यावरण नाही, प्रदूषण. प्रॉब्लेम ऑफ पोल्युशन. प्रदूषणाच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी कुठला विषय शिकवला जात आहे? पर्यावरण शास्त्र जे आहे ते शिकवलं जात आहे, बरोबर आहे? पर्यावरणाची कशी काळजी घ्यायची, प्रदूषणातून बाहेर कसं पडायचं आपण, बरोबर आहे? केवळ शिक्षणच नाही, आपण जी काही क्रिया करतो दररोज ती कळत किंवा न कळत एकाच कारणाने करतो की कोणत्या ना कोणत्या समस्येतून मुक्त होण्यासाठी आपण काय असतो? प्रयत्नशील असतो. आपण पाणी का पितो? अनेक समस्या आहे. कोणती? तहान. तहान हा अनुभव काही सुखदायक नाही आहे, एक समस्या आहे, बरोबर आहे? पाणीच नाही मिळालं तर समस्या काय होऊ शकते? वाढू शकते. तर तहान या समस्येतून मुक्त होण्यासाठी आपण रोज काय पितो? पाणी पितो. रोज आपण जेवतो का? अनेक समस्या आहे. कोणती? भूक. भूक जर खूप वाढली तर दुःखदायक अनुभव आहे, समस्या आहे ती. दुःख या समस्येतून मुक्त होण्यासाठी आपण काय पितो? काय खातो? अन्न खातो, बरोबर आहे? कुठलीही साधी क्रिया घ्या, आपण दात घासतो का? दुर्गंधी ही समस्या आहे, त्यातून मुक्त होण्यासाठी आपण कधी विचार पण नाही केला. आपण अगदी सुप्तपणे कायम आपण प्रयत्नशील आहोत. कशातून बाहेर पडण्यासाठी? समस्येतून बाहेर पडण्यासाठी आत्म्याची कायम काय आहे? धडपड आहे. आत्म्याची मूळ स्थिती समस्याग्रस्त नाहीच आहे, ती काय आहे? तो कायम आनंदी असतो, पण या जगात कायम धडपड करावी लागते आपल्याला. कशासाठी? समस्येतून मुक्त होण्यासाठी. आणि आपल्या सर्वांना मान्य आहे की आपल्या जीवनात एक भयानक समस्या आहे जी कुणालाही नकोशी आहे, पण ते अटळ आहे. तुम्हाला समजलं मी कशाबद्दल बोलतोय? कोणती? मृत्यूची समस्या, बरोबर आहे? तर मृत्यूच्या समस्येतून कायमचं कसं मुक्त व्हायचं याचं ज्ञान कोण प्रदान करते? भगवत गीता. हे ज्ञान इतर कुठल्याही भौतिक शिक्षण पद्धतीमध्ये उपलब्ध नाही. जन्म मृत्यूच्या ज्या समस्या आहेत या समस्येतून कायमचं मुक्त कसं व्हायचं याचं ज्ञान कोण देत आहे? भगवत गीता. आणि म्हणून गीतेला काय म्हटलंय? राज विद्या, सर्व ज्ञानांचा राजा. केवळ गीतेचं ज्ञान आचरण केल्यामुळेच जीवनातील ज्या खऱ्या समस्या आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी, यातून आपली मुक्तता होऊ शकते.
तुम्ही म्हणाल की तुम्ही भक्ती करता म्हणजे पलायनवाद आहे तुमचा. कशाला पाहिजे मुक्ती? दुःखानं सहन करायचं. पण तुमच्याकडे पण पलायनवाद आहे ना. मलेरिया झालं तर पडून राहा ना घरात. डॉक्टरकडे कशाला जा तुम्ही? कशासाठी जाता डॉक्टरकडे? तुम्हाला काय हवे असते? काय हवे असते? मुक्तता हवी असते. कशातून? रोगातून. तुम्हाला वाटतं ना आम्ही पलायनवाद आहे, तुम्ही पण पलायनवाद आहात. मग पडून राहा ना. काय पण होते मलेरिया, मी सहन करणार, मेलो तरी सहन करणार. नाही, आपली ती स्थिती नाही आहे. मलेरिया झाल्यावर असलं भयानक त्रास होतो. मी एकदा अनुभव घेतलाय. भयानक भयानक मृत्यूच्या जवळचा अनुभव असतो तो. एकदा डॉक्टरांनी मला ट्रीटमेंट दिली कावेळ समजून, पण मला होता मलेरिया. वाट लागली म्हणजे अक्षरशः. असं होता तो अनुभव. कृष्णा यातून बाहेर काढा. मी खूप सिन्सिअरली भक्ती करेन, मी प्रार्थना करत होतो. तर कुणाला समस्या आवडते? समस्येत राहणं ही आत्म्याची स्थिती नाहीच आहे. तर भक्ती करणं, वैकुंठात परत जाणं हा काही पलायनवाद नाही. होय की नाही? हे स्वाभाविक आहे. स्वाभाविक प्रतिक्रिया आहे आत्म्याची. मला दुःख नको आहे, मला आनंद हवा आहे. यात काही चुकीचं नाही आहे. असं ध्येय ठेवणं आपलं बरोबर आहे. राजविद्या राजगुह्यम. पुढे कृष्ण काय सांगतात? गीतेचं ज्ञान कसं आहे? राजगुह्यम. गीतेवर हजारो लोकांनी अभ्यास केला आहे, पण सर्वांनाच गीतेचं रहस्य समजलेलं नाही. का नाही समजलं? कारण त्यांनी श्रीकृष्णांची भक्ती केलेली नाही. केवळ पांडित्य गाजवण्यासाठी लोकांनी काय केलं? गीतेचा अभ्यास केलेला आहे. भक्त्या माम अभिजानाती. गीतेचं रहस्य कोणाला समजू शकतं? जो व्यक्ती अनन्य भावानं श्रीकृष्णांची काय करतो? भक्ती करतो, त्यालाच गीतेचं रहस्य काय होणार आहे? उकलणार आहे. केवळ गीता वाचून गीता समजत, भक्ती केल्यानंतरच गीता समजायला काय होते? सुरू होते. राजगुह्यम पवित्रम. गीतेचं ज्ञान कसं आहे? पवित्र आहे. म्हणजे गीतेचं ज्ञान आचरण केल्यामुळे आपली भावना काय बनते? पवित्र बनते. इदम उत्तमम. उत्तम. गीतेचं ज्ञान काय करतं आपल्याला? उत्तम. तम म्हणजे काय? अंधकार, अज्ञान. गीतेचं ज्ञान आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढतं आणि ज्ञानाच्या प्रकाशामध्ये स्थित करतं. प्रत्यक्ष अवगमम. कोणी म्हणलं की पोपटपंची आहे, पुराणातली वांगी पुराण्यात, असे लोक म्हणतात, पण हे खोटं आहे. प्रत्यक्ष अवगमम. गीतेमधील ज्ञान म्हणजे पोपटपंची नाही आहे. हे अनुभवजन्य असं काय आहे? ज्ञान आहे. या ज्ञानाची कसोटी तुम्ही पाहू शकता. या ज्ञानाचं आचरण करून अपेक्षित परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. हजारो लोकांनी याचा अनुभव आतापर्यंत घेतलेला आहे भगवत ज्ञानाचा. प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम. सर्वोच्च धर्म काय आहे याचं ज्ञान कोण प्रदान करते? गीता. आणि हे ज्ञान आचरण करण्यासाठी कसं आहे? सुसुखम. गीतेचं ज्ञान आचरण केल्यामुळे तुमचं जीवन काय बनेल? सुखम म्हणजे आनंदी, सुसुखम म्हणजे काय? अतिशय आनंदी बनेल. अव्ययम. पुढे कृष्ण काय म्हणतात? हे ज्ञान कसं आहे? अव्ययम. व्यय होणे म्हणजे काय? नाश होणे. हे अविनाशी असं ज्ञान आहे. काळाच्या बदलानुसार गीतेचं ज्ञान नष्ट होत नाही. आधुनिक विज्ञान जे काही ज्ञान देतं ते कायम 30 वर्षांनी काय असतं? बदलत असतं. एक शास्त्रज्ञ सिद्धांत मांडतो, त्याला नोबेल पारितोषिक मिळतं, आणि कित्येक लोक आयुष्यभर त्या सिद्धांतामध्ये PhD करतात, आणि 30 वर्षांनी सिद्ध होतं की तो सिद्धांत चुकीचा होता, आणि दुसरा शास्त्रज्ञ सिद्ध करतो की हा सिद्धांत बरोबर आहे, आणि त्याला पण नोबेल पारितोषिक मिळतं. पण या माणसाचं आयुष्य गेलं कशामध्ये? चुकीचा सिद्धांत शिकण्यामध्ये. करेक्शन इन न्यूटन्स थेअरी. न्यूटनच्या सिद्धांतामध्ये दुरुस्ती. असं होतं, पण आता बदललंय ते. आधुनिक ज्ञान नेहमी बदलत असतं. पण भगवंतानी जे ज्ञान गीतेत सांगितलेलं आहे ते अविनाशी, ते कधी बदलत नाही. 5000 वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने गीता सांगितली, आणि ते अर्जुना सांगतात, हे अर्जुना, तू शरीर नसून कोण आहेस? आत्मा आहेस. किंवा अर्जुनच नाही, आपण सर्वजण शरीर नसून काय आहोत? आपण आत्मा आहोत. एकदाच सांगितलं कृष्णाने. पुढच्या कुठल्या अवतारात असं नाही म्हणत, अरे मागच्या अवतारात थोडी चूक झाली होती माझी, बहुतेक तू शरीरच आहेस काय? नाही, मन आहेस तू. आत्मा पण नाही, शरीर पण, तू मन आहेस. असं करेक्शन कधी झालेलं? जे एकदा सांगितलं कृष्णाने, कृष्ण जे काय बोलतात त्याला परम सत्य असं कृष्ण चुकूच शकत नाही ज्ञान देताना. आणि संशोधन करण्याची काही गरज, हे भगवंताचं वचन आहे. भगवद्गीता. मला शांत बसा. भगवद्गीता. गीता म्हणजे सॉन्ग, भगवत म्हणजे गॉड. इट इज सॉन्ग ऑफ गॉड. हे भगवंतांचं गीत आहे.
भगवंतांचं वचन आहे ते कधी चूक असू शकत नाही. भगवान जे काही गीतेत सांगतायत अव्ययम, हे ज्ञान कधीही नाश पावत नाही. आणि म्हणून गीतेचं जीवनात आचरण करणं काय खूप महत्वाचं आहे. तर आपण थोडासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर शेवटचा टॉपिक आजच्या दिवशीचा आणि अभ्यास वर्गामधील, की गीतेचं आचरण जीवनामध्ये करायचं म्हणजे नेमकं आम्ही काय करायचं, काय केल्यामुळे भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होईल, भक्ती प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल जीवनामध्ये. आणि आता मस्त तुम्हाला आनंद मिळणार आहे. सरबत येत आहे, सरबत या आनंद. हरे कृष्णा. मी आपला अतिशय सगळे आले. हरे कृष्णा. तर आपण पाहिलं की मनुष्य जीवनाचा अंतिम उद्देश केवळ इंद्रिय तृप्ती हा नसून मनुष्य जीवनाचा अंतिम उद्देश आहे भगवत साक्षात्कार. तर 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. आणि शास्त्रांमध्ये 4 युगांसाठी भगवत साक्षात्कार प्राप्त करण्याच्या 4 विधी किंवा पद्धती सांगितलेल्या आहेत, ज्याला युगधर्म असं म्हणतात. युगधर्म म्हणजे त्या विशिष्ट युगामध्ये भगवत साक्षात्कार प्राप्त करण्याची विधी म्हणजे काय, युगधर्म. लक्षात राहील काय सांगा, युगधर्म म्हणजे काय? त्या विशिष्ट युगात भगवत साक्षात्कार प्राप्त करण्याची विधी किंवा पद्धती म्हणजे युगधर्म. तर पद्मपुराणामध्ये उल्लेख आहे, कृत्ययध्यायतो विष्णू. सत्ययुगामध्ये भगवत साक्षात्कार प्राप्त करण्याची विधी होती ध्यानयोग, ध्यायतो विष्णू. ध्यानयोग म्हणजे अष्टांग योग. अष्टांग योगाची 8 अंग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. बरोबर आहे. पण ही विधी कोणत्या युगासाठी होती? सत्ययुगासाठी होती. आज कलियुगात ध्यान योगाचं आचरण करणं अशक्य आहे, गीतेच्या मते आणि शास्त्रांच्या मते. का? याची अनेक कारणं आहेत. त्यातील प्रमुख कारण आहे की कलियुगामध्ये आपलं आयुष्य अतिशय अल्प आहे. सत्ययुगामध्ये म्हणजे सत्ययुगाच्या प्रारंभी लोकांचं आयुष्यमान किती असायचं माहिती आहे तुम्हाला? 1,00,000 वर्ष. म्हणजे मनुष्याचं आयुष्यमान होतं 1,00,000 वर्ष. जसं सत्ययुग पुढे पुढे जातं, निघून जातं, तसं आयुष्यमान कमी 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 होत सत्ययुगाच्या शेवटी लोकांचं आयुष्यमान, सरासरी आयुष्यमान किती असायचं? 10,000 वर्ष. जिथे सत्ययुग संपतं तिथे कोणतं युग सुरू होतं? त्रेतायुग. म्हणजे त्रेतायुगाच्या प्रारंभी लोकांचं आयुष्यमान किती होतं? 10,000 वर्ष. आणि ते आयुष्य कमी 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 होत त्रेतायुगाच्या शेवटी लोकांचं आयुष्यमान असायचं 1,000 वर्ष. आणि जिथे त्रेतायुग संपतं तिथे द्वापारयुगाची काय होते? सुरुवात होते. म्हणजे द्वापारयुगाच्या सुरुवातीला लोकांचं सरासरी आयुष्यमान होतं 1,000 वर्ष. आणि ते आयुष्य कमी 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 होत द्वापारयुगाच्या शेवटी लोकांचं सरासरी आयुष्यमान किती असतं? 100 वर्ष. आणि जिथे द्वापारयुग संपतं तिथे कोणतं युग सुरू होतं? कलियुग. आणि म्हणून कलियुगाच्या प्रारंभी लोकांचं जीवन किती असतं? सरासरी 100 वर्ष. आणि आपण पाहतोय की ते कमी 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 होत चाललेलं आहे. आज ऍव्हरेज किती आहे? 60-65. खूप झाले. फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन. त्याची गॅरंटी नाही. 10 वर्षाची पण गॅरंटी नाही कलियुगात. अनसर्टन्टी. आणि जसं कलियुग पुढे वाढत जाईल लोकांचं आयुष्यमान कमी कमी होत जाईल. आणि कलियुगाच्या शेवटी लोकांचं सरासरी आयुष्यमान असेल मॅक्सिमम 10 ते 15 वर्षच लोक जगतील.
आणि हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कधी कधी आपल्याला विश्वास बसत नाही की विश्वामित्र मुनींनी किती वर्ष तपस्या केली? 60,000 वर्ष. तर कसं काय शक्य आहे? ही केवळ कल्पना आहे. पण का शक्य नाही? जर त्यांनी सत्ययुगाच्या प्रारंभी जन्म घेतला असेल तर. कारण विश्वामित्रांचा जन्म केव्हा झाला होता? सत्ययुगाच्या प्रारंभी. ज्यांचं सरासरी आयुष्यमान किती होतं? 1,00,000 वर्ष. तर 60,000 वर्ष ते निश्चित काय करू शकतात? तपस्या करू शकतात. पण हे ज्ञान आपल्याला नसल्यामुळे आपल्याला वाटतं की नाही, या सगळ्या कल्पना आहेत. का? मी 60 वर्ष जगू शकत नाही, तर तो 60,000 वर्ष तपस्या कशी करेल? पण आपण कलियुगाचं प्रोडक्शन आहोत काय? कलियुगाचं उत्पादन आहोत आपण. कलियुगात दुर्दैवानं आपण काय घेतलेलं आहे? जन्म घेतलाय जिथं आयुष्य कमी आहे, आध्यात्मिक ज्ञान कमी आहे, बुद्धी कमी आहे. खूप गोष्टींचा अभाव आहे कलियुगामध्ये. बरोबर आहे. तर ध्यान योगाची पद्धती केव्हा होती? सत्ययुगासाठी. आणि सत्ययुगामध्ये ध्यान योगाचा अभ्यास करून भगवत साक्षात्कार कसा प्राप्त करायचा हे शिकविण्यासाठी भगवंतांचे अवतार स्वतःहून प्रकट झाले. आणि त्यांना म्हणतात युग अवतार. प्रत्येक युगामध्ये जो युगधर्म आहे, त्या युगधर्माची शिकवण देण्यासाठी जो अवतार येतो त्याला काय म्हणतात? युगावतार. तर सत्ययुगासाठी युगावतार कोण होते? कपिलदेव. कपिलदेव हे भगवंताचे अवतार आहेत. तर कपिलदेव नाव सर्वांना माहिती आहे. पण दुर्दैवानं ते भगवंताचं नाव आहे कोणाला माहीत नाही. तुम्हाला कपिलदेव म्हणल्यावर कोण आढळतो? भगवंत नाही, तो क्रिकेटपटू. त्याच्या वडिलांनी त्याला नाव ठेवलं कपिलदेव, जे कुणाचं नाव आहे? ऍक्च्युली भगवंतांचं नाव आहे. त्यांनी आपली माता देवहूती हिला उपदेश केला की ध्यान योगाद्वारे कशी भगवत प्राप्ती आपण करू शकतो. तर ते त्रेतायुगासाठी काय आहेत? सत्ययुगासाठी युगावतार आहेत. त्रेतायाम यजतो मखई. त्रेतायुगामध्ये भगवत साक्षात्कार प्राप्त करण्याची विधी होती यज्ञ. 3-3, 4-4 हजार वर्ष यज्ञ चालायचे. इतके भव्य यज्ञ. आणि त्या यज्ञातून भगवंत स्वतः प्रकट व्हायचे विष्णू आणि आपल्या भक्तांना दर्शन द्यायचे. पण ती विधी कलियुगामध्ये शक्य नाही. कारण शुद्ध तूप देखील मिळणं काय कठीण आहे. यज्ञ करणंच कठीण झाले कलियुगात. द्वापारे परिचर्यायाम. आणि त्रेतायुगामध्ये युगधर्म शिकवण्यासाठी जो अवतार आला भगवंताचा त्याला म्हणतात यज्ञ पुरुष. यज्ञ पुरुष नावाचा अवतार होता. भगवंत होते. त्यांनी शिकवलं जगाला की यज्ञाच्या माध्यमातून भगवत साक्षात्कार कसा प्राप्त करायचा. द्वापारे परिचर्यायाम. आणि द्वापार युगामध्ये भगवत साक्षात्कार प्राप्त करण्याची विधी काय होती? परिचर्यायाम, मूर्तीपूजा. मंदिरामध्ये जाऊन भगवंतांच्या आरच्या विग्रहाची काय करणं? पूजा करणं. हृदयापासून त्यांची सेवा करणं, जे कलियुगात सर्वांना शक्य नाही. बरोबर आहे. दिवस रात्र तुम्ही मंदिरात राहू शकता का? नाही. आणि द्वापार युगामध्ये स्वतः कृष्ण भगवान हे युगावतार होते, ज्यांनी शिकवलं की कशा प्रकारे मूर्तीपूजा करून भगवत प्राप्ती आपण करू शकतो. उद्धवाला त्यांनी खूप सुंदर उपदेश केला आहे भागवतामध्ये की माझ्या मूर्तीची आराधना कशी केली पाहिजे आणि माझ्या मूर्तीची आराधना करून तू कशी माझीच तू पूजा करतायस, तू मला प्राप्त करू शकतोस. आणि कलियुगामध्ये सांगितलंय कलौ तद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये भगवत साक्षात्कार प्राप्त करण्याची विधी काय आहे? हरिकीर्तनात. हरी म्हणजे कोण? श्रीकृष्ण. श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करणे आणि कीर्तन करणे या विधीद्वारे तुम्ही भगवत साक्षात्कार प्राप्त करू शकता. आपल्याला खूप जंगलात जाऊन तपस्या करण्याची गरज नाही, मोठे यज्ञ करण्याची गरज नाही, कायम मंदिरात जाऊन राहण्याची आवश्यकता नाही. कलियुगात फक्त कलौतद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये भगवत प्रेम, भगवत साक्षात्कार प्राप्त करण्याची विधी अतिशय सोपी आहे. ती म्हणजे फक्त भगवंताच्या पवित्र नामाचा तुम्ही काय करा? जप करा आणि कीर्तन करा. केवळ भगवंताचं नामस्मरण, नामकीर्तन केल्यामुळे आपलं हृदय शुद्ध होतं आणि शुद्ध हृदयामध्ये क्रमशः आपण भगवंतांचा साक्षात्कार करू शकतो. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला शुद्ध हृदयानं होऊ शकते निश्चितपणे. तर मग गीतेचा सार कशामध्ये आहे? तर गीतेचा सार 2 श्लोकांमध्ये आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज.
तू सर्व धर्मांचा त्याग कर आणि केवळ मला एकट्याला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. मा शुचः, तू काही चिंता करू नकोस. आणि पुढे श्रीकृष्ण सांगतायत, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. कृष्ण किती सांगतात, मन्मना, ऑलवेज थिंक ऑफ मी, सदैव माझं काय कर, चिंतन कर. भव मद्भक्तो, माझा भक्त बन. मद्याजी, माझं पूजन कर. माम नमस्कुरु, आणि मलाच काय कर, नमस्कार कर. आणि असं केल्यामुळे तू निश्चितपणे माझी प्राप्ती करू शकतोस. हे मी प्रतिज्ञेनं सांगत आहे. कृष्ण काय सांगतायत, शपथ सुटल्या शपथ घेऊन सांगतोय, प्रतिज्ञा घेऊन सांगतोय की तुम्ही माझी भक्ती करा, मी तुम्हाला निश्चित काय करेन, मुक्तता प्रदान करेन. या जगात इतर सगळे लोक वचन देतात, पण पाळण्यामध्ये काय असतात, ते असमर्थ असतात. एक प्रेमिकेला म्हणतो की मी तुझ्यासाठी तारे तोडून आणेन. कधी तारे तोडू शकतो का तो? नाही तोडू. श्रीकृष्ण तसे नाहीत. श्रीकृष्णाने सत्यभामाला सांगितलं की मी स्वर्गातलं पारिजातक असं झाड तुझ्यासाठी आणेन, तर त्यांनी जाऊन ते लिटरली आणलं. काय हा आपल्यामध्ये आणि कृष्णामध्ये काय फरक आहे? कृष्ण ज्या वचन देतात ना, ते पाळण्यामध्ये ते कायम समर्थ आहेत. आपला उद्धार करण्यामध्ये समर्थ आहेत, जर आपण त्यांची शरण घेतली, त्यांची भक्ती केली तर. मग गीतेचा सार आहे शरणागती आणि भक्ती. मग प्रश्न हा आहे की भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? उद्यापासून सगळं घरदार सोडून हरे कृष्ण संस्थेमध्ये जॉईन व्हायचं का की हिमालयात जायचं? तर अतिशय सोपा सिद्धांत आहे. भक्ती करण्यासाठी घरदार सोडण्याची आवश्यकता नाहीये. तुमची कर्तव्य आहे, तुमच्या जबाबदाऱ्या देखील त्याग करण्याची काही आवश्यकता नाही. ज्या पण स्थितीमध्ये आहात तुम्ही, त्या स्थितीत राहून तुम्ही भक्ती करू शकता. फक्त आपली भावना काय केली पाहिजे, बदलली पाहिजे. तर अतिशय सोपा सिद्धांत आहे भक्तीमध्ये. जर तुम्हाला भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर ज्या गोष्टी भक्तीसाठी अनुकूल आहेत त्यांचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे. समजते तुम्हाला? म्हणजे ज्या गोष्टींचं पालन केल्यामुळे आपली भक्ती काय होईल, वाढीस लागेल, अशा गोष्टी केल्याच पाहिजेत. आणि ज्या गोष्टी भक्ती करण्यासाठी प्रतिकूल आहेत त्यांचा आपण काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. या दोनच गोष्टी केल्या की आपली भक्ती कायम वाढीस लागणार. बरोबर आहे? त्याच्यामध्ये काही अडथळा येणार नाही. एकदम सोपा सिद्धांत आहे. ज्या गोष्टी भक्तीसाठी अनुकूल आहेत त्यांचा स्वीकार करणं, ज्या गोष्टी भक्ती करण्यासाठी प्रतिकूल आहेत त्याचा काय करणं, त्याग करणं. मग कोणत्या गोष्टी अनुकूल आहेत ज्या आपण केल्याच पाहिजेत, त्यावर पहिला आपण काय करूया, चर्चा करूया. कलियुगामध्ये जर भक्ती करायची असेल तर कलियुगासाठी युगधर्म काय आहे आत्ताच आपण सांगितलं. भगवंताच्या पवित्र नामाचा जप करणं आणि कीर्तन करणं. सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला खरोखर प्रामाणिकपणे भक्ती करायची असेल तर उद्यापासून तुम्ही कोणता अभ्यास केला पाहिजे, नामस्मरणाचा अभ्यास केला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बृहन्नारदीय पुराणामध्ये सांगितलेलं आहे, हरे नाम इव केवलम कलौ नास्तैव 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 गतिरन्यथा. या कलियुगामध्ये भगवंताचं नाम म्हणजे काय, हरिनाम आणि हरिनाम हा एकमेव काय आहे, उपाय आहे. आणि हरिनामाशिवाय इतर कोणतीही गती नाही. ठामपणे 3दा सांगितलेलं आहे, हरिनाम. एखादी गोष्ट 3दा आपण केव्हा सांगतो, जेव्हा ती काय असते, कन्फर्म, निश्चित असते. हा बाबा हा म्हणजे काय, हाच. नाही बाबा नाही म्हणजे काय, नाहीच. बरोबर आहे? तर शास्त्र काय सांगतं, कलियुगामध्ये हरिनाम आणि हरिनाम एकच उपाय आहे, तो म्हणजे श्री कृष्ण यांच्या पवित्र नामाचं जप आणि संकीर्तन. हा एकच उद्देश आहे. तर कलियुगात तुम्हाला इतर कुठल्याही साधना सांगत असेल ना भगवत प्राप्तीसाठी की तुम्ही ध्यान करा,
प्रकाशाकडे पहा, लाल दिव्याकडे, ते तुमची फसवणूक करत आहेत. ते थोतांड आहे. शास्त्राने आपल्याला संदेश दिलाय की कलियुगामध्ये फक्त कोणता मार्ग आहे? हरे नाम इव केवलम, केवळ एकमात्र उपाय आहे तो म्हणजे हरिनाम. आणि सर्व जे अधिकृत प्रमाणित जे संत आचार्य आहेत त्यांनी देखील कलियुगामध्ये कशावर जोर दिलाय? हरिनामावर जोर दिलाय. होय की नाही? तुकाराम असतील, ज्ञानेश्वर असतील, प्रभुपाद असतील, जे पण शुद्ध भक्त आहेत, संत आहेत, त्यांनी हरिनामावर जोर दिलाय. तर तुम्हाला खरोखर भक्तीमध्ये विकास करायचा असेल, प्रगती करायची असेल तर नियमितपणे आपण काय केला पाहिजे? भगवंताच्या नामाचा जप केला पाहिजे. जर आपण मनुष्य जीवनात येऊन भगवंताचं नामस्मरण करत नसू तर आपलं जीवन अतिशय दुर्दैवी आहे. कोण व्यक्ती आहे जो भगवंताचं नाम घेऊ शकत नाही? माहिती आहे तुम्हाला? एक कथा सांगतो, तुझं तात्पर्य जबरदस्त आहे. एक प्रेत यात्रा चाललेली असते. राम नाम राम नाम राम नाम, जोरात म्हणा की जरा. बरोबर आहे? आणि एका घराच्या गच्चीवर एक वडील आणि छोटा मुलगा असतो, 4-5 वर्षाचा. तुम्हाला माहित आहे की छोटी मुलं अतिशय जिज्ञासू असतात. काही नवीन बघितलं ते विचारतात, बाबा बाबा हे काय चाललंय? तर वडील उत्तर देतात, अरे ही प्रेत यात्रा चाललेली आहे, ती पुढची माणसं काय म्हणतायत? राम नाम सत्य है. अरे ते भगवंताचं नाव घेत आहेत. मुलगा म्हणतो, अहो तो 4 काट्यावर जो झोपलेला माणूस आहे तो का भगवंताचं नाव घेत नाही? वडील काय म्हणतात, अरे तो मेला आहे, तो कसं भगवंताचं नाव घेईल? समजलं? काय समजलं? कोण व्यक्ती आहे जो मानव शरीर मिळाल्यानंतर देखील तोंडाने काय करत नाही? भगवंताचं नाम घेत नाही. कोण व्यक्ती? तुम्ही सांगा. मड. जो कोणी भगवंताचं नाव घेत नाही तो जिवंत मड आहे, चालतं फिरतं मड आहे. भगवंताचं नाव येत नाही हृदयातून, तोंडातून. बरोबर आहे? खऱ्या अर्थानं आपल्याला जीवन प्राप्त करायचं असेल तर जीवन कशामुळे मिळणार आहे? हरिनामामुळेच. ज्याच्या जिभेवर हरिनाम नाही आहे त्याची जीभ म्हणजे काय, त्याचा काही फायदाच नाही. तर तोच व्यक्ती भगवंताचं नाम घेऊ शकत नाही जो मडा आहे. आणि जो भगवंताचं नाम घेत आहे तोच खऱ्या अर्थानं जीवन जगत आहे. खरं शाश्वत जीवन तो जगत आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या चरणाशी विनंती आहे की हा कोर्स, पुन्हा सांगतो, मनोरंजन हा या कोर्सचा उद्देश नाही आहे. ट्रान्सफॉर्मेशन, हृदय परिवर्तन हा या अभ्यासाचा काय उद्देश आहे. तर तुम्ही मला आश्वासन द्याल का आज की उद्यापासून आम्ही रोज काय करू? थोडा वेळ का असेना, 2 माळा 4 माळा आम्ही नामस्मरण करू. किती लोक आश्वासन देणार? हात वर करा. मी तर करणार. प्राण जाय पर वचन जाय. बघा, ज्यांनी हात वर केला समोर आहे. वचन नाही पाळलं तर विकर्म. भक्तांना वचन द्यायचं आणि तोडणं म्हणजे पापकृत्यामध्ये येतं. त्या रिॲक्शन बघावे लागतील. माझी विनंती, मी फक्त तुम्हाला प्रेरणा देणारी म्हणताय बरं काय. दररोज नामस्मरण करा हरे कृष्ण महामंत्राचं. तुम्हाला की हरे कृष्ण मंत्राचंच का जप? वेदांमध्ये अनेक मंत्र सांगितलेले आहेत, मग हरे कृष्ण महामंत्रच का? तर 108 उपनिषद आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचं उपनिषद आपल्यासाठी आणि ते म्हणजे कलिसंतरण उपनिषद. कलिसंतरण उपनिषद म्हणजे कलियुगातील लोकांच्या उद्धारासाठी सांगितलेलं उपनिषद, ज्यामध्ये ब्रह्मदेव आणि त्यांचे शिष्य नारद मुनी यांच्यामध्ये संभाषण आहे. नारद मुनी आपल्या गुरूंना म्हणजेच ब्रह्मदेवांना प्रश्न करतायत की हे गुरु महाराज, या कलियुगाचा भवसागर पार करणं अतिशय कठीण आहे. कृपा करून मला असा सोपा उपाय सांगा की सामान्य व्यक्ती देखील सहजपणे भवसागर पार करू शकेल. आणि या प्रश्नाचं उत्तर देताना ब्रह्मदेव म्हणतात, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, इति षोडशक नामनम कली कल्मश नाशनम. हा 16 नामाचा जो मंत्र आहे, कली कल्मश नाशनम, कलियुगामध्ये
जे काही कल्मश आहे, कल्मश म्हणजे कंटॅमिनेशन, हृदयामध्ये कल्मश म्हणजे अशुद्धता आहे, तिचा नाश करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? या 16 नामाच्या मंत्रामध्ये आहे. नातो परतरोपाय सर्व वेदेशी दृश्यते. पुढे ब्रह्मदेव सांगतात की वेदांमध्ये याहीपेक्षा अधिक श्रेष्ठ असा दुसरा कोणताही उपाय मला दिसत नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हाच मंत्र जो आहे तो शास्त्राने कलियुगासाठी सांगितलेला आहे. हा मंत्र काही इस्कॉन संस्थेनं मॅन्युफॅक्चर केलेला नाही आहे. हा मंत्र कुठून आलेला आहे? उपनिषदांमधून. आणि एकच नाही, अनेक ठिकाणी वेदांमध्ये या हरे कृष्ण महामंत्राचं महात्म्य सांगितलेलं आहे. तर गोंधळून जाण्याची गरज नाही. कुठला मंत्र? मंत्र सरळ आहे, हरे कृष्ण महामंत्र. तर मी किमान अपेक्षा करतो, आम्ही दररोज 16 माळा जप करतो. किती? 16 माळा जप करायला 2 तास लागतात. पण तुम्ही किमान किती जप केला पाहिजे? अर्धा तास तरी जप केला पाहिजे की नाही? वेळ आहे की नाही जप करण्यासाठी? किती लोकांकडे वेळ नाही? हात वर करा. भारतामध्ये वेळ नाही असं होऊ शकत नाही. वेळच वेळ आहे भारतीय लोकांना. एकदा एक जर्मनीचा एक आध्यात्मिक व्यक्ती भारतामध्ये आला होता संशोधन करण्यासाठी की भगवंत अस्तित्वात आहेत की नाहीत. आणि त्यानं सर्व सरकारी कार्यालयांना भेटी दिल्या, सर्व खासगी कार्यालयांना भेटी दिल्या. त्याला इतका जबरदस्त साक्षात्कार झाला आणि तो आपल्या गावी परत गेला आणि आपल्या मित्रांना सांगितलं की भारतात गेल्यावर मला भगवत साक्षात्कार करायला प्राप्त झाला आहे. मला ठाम खात्री पटली आहे की भगवंत अस्तित्वात असलेच पाहिजेत. त्यांच्या मित्रांनी म्हटलं की काय असं घडलं भारतात जाऊन की तुझी इतकी श्रद्धा वाढली भगवंतावर? तो म्हणाला, मी भारतातल्या सगळ्या सरकारी आणि खासगी कार्यालयांना भेटी दिल्या, कुणीही काम करत नाही आणि तरी भारत देश व्यवस्थित चाललेला आहे. म्हणजे सर्व भारतीयांची काळजी कोण करत आहे? भगवंत. त्यांचं पण पालन पोषण. कुणीही काम करत नाही, नेत्यापासून खाली चपरासी सगळे निष्क्रिय लोक आहेत, बऱ्यापैकी निवांत जीवन जगतायत. भिकारी देखील आनंदी आहेत भारतातले. भगवंत असलेच. हा काही मुद्दा महत्वाचा नाही. माझा मुद्दा असा आहे की आपल्याला भरपूर वेळ आपल्याला काय टीव्ही 5-5 तास बघतोय आपण, होय की नाही? क्रिकेट मॅच दिवसभर बघतोय आणि शेवटी मारच खातो भारत शेवटी. रात्रभर दुःखच हृदयात. वेळ आहे की नाही अर्धा तास तुम्हाला काढू शकाल? सगळे 4 माळा कमी कमी करू शकाल तुम्ही? आपल्या इथे माळा देखील विकत ठेवलेल्या आहेत आपण. तर दक्षिणा म्हणून तुम्ही काय करा, एक माळ विकत घ्या आणि उद्यापासून भगवंताचं नाम घ्या मृत्यूच्या अगोदरच. असं नाही की करूया म्हणून कटकन कधीतरी मृत्यू येईल. हरिनाम न घेता मृत्यू आला तर आपलं जीवन वायाच आहे. प्लीज माझी तुमच्या चरणाशी विनंती आहे, तुम्ही जप करा भगवंताचं, नाही तर खरोखर जीवन वाया जाईल तुमचं. दुसरी गोष्ट जी भक्ती करण्यासाठी अनुकूल आहे, की ज्यामुळे भक्ती आपली वाढू शकते, अतिशय महत्वाची गोष्ट ती म्हणजे नियमितपणे भक्तांचा संग करणं, असोसिएशन. बरोबर आहे? तुम्हाला चांगला बिझनेसमॅन बनायचं असेल तर एक असोसिएशन असतं. कोणाचं? बिझनेसमॅन लोकांचं, होय की नाही? वकिलांचं देखील असोसिएशन असतं. तर तुम्हाला भक्त बनायचं असेल भगवंतांचा तर कुठल्या असोसिएशन मध्ये राहिलं पाहिजे तुम्ही? भक्तांच्या असोसिएशन म्हणजे संगतीमध्ये. आपले आचार्य एका भजनामध्ये सांगतात, भक्ती जननी, भक्तीचा जन्म देणारी माता म्हणजे कोण आहे? भक्तांचा संघ. किंवा भक्तांच्या संगतीमध्येच आपल्या हृदयात भगवंताची श्रद्धा काय होते? उत्पन्न होते. आणि ही श्रद्धा टिकवण्यासाठी कायम कोणाचा संघ आवश्यक आहे? भक्तांचा संघ आवश्यक आहे. माझ्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. 3 दिवसांपूर्वी आपण अभ्यास वर्ग सुरू केला. त्या अगोदर तुमच्या हृदयात जी श्रद्धा होती भगवंतावरील ती 4 दिवसात वाढलेली आहे की घटलेली आहे? खरं सांगा. मी विचारते म्हणून नाही. वाढलेली आहे की नाही? हा किती दिवसांचा परिणाम आहे? फक्त 4. पण आयुष्यभर भक्तांचं संग केलं तर काय होईल? आणि अशी प्रवचनं ऐकली, जप केला तर आपली भक्ती काय होणार? आणखी वाढणार. आपली श्रद्धा जी आहे ती वाढणार. ऍक्च्युली भारतीय लोक जे आहेत ते म्हणतात श्रद्धाळू आहेत ते, पण इतकी विचित्र स्थिती आहे भारतीय लोकांची, त्यांना धड
पूर्ण आस्तिक म्हणता येत नाही आणि पूर्ण काय म्हणता येत नाही, नास्तिक म्हणता येत नाही. एक सुंदर कथा सांगणार आहे तुम्हाला. जबरदस्त कथा आहे. त्या कथेमधून भारतीय लोकांची गोंधळलेली मानसिकता जी आहे ती तुम्हाला समजेल. एक गाव असतं, पूर्ण नास्तिक लोकांनी भरलेलं असतं आणि त्या गावामध्येच नदीच्या किनारी एक साधू येतो. कृष्णाचा भक्त असतो तो महान, आणि झोपडी बांधून तो कायम काय करत असतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 नामस्मरण करत असतो. आणि बातमी गावात पसरते आणि सगळे जी मंडळी असतात म्हणजे नेते मंडळी ते एकत्रित जमा होतात, त्यांची मिटिंग होते. अरे हा साधू आपल्या गावात कसा काय आलाय, हा तर आस्तिक आहे, आपण याला पळवून लावलं पाहिजे. पण कसं पळवून लावायचं, आपण याचं मोठं प्रवचन आयोजित करायचं आणि काय करायचं, प्रवचन त्याला देऊ द्यायचं आणि प्रवचन झाल्यावर असे काही प्रश्न त्याच्यावर फेकायचे की त्याला उत्तर देता येणार, मग त्याला पळवून लावायचं. मी नेते मंडळी जाऊन नम्रपणे साधूंना विनंती करतात की तुम्ही प्रवचन द्या आमच्यासाठी. साधू म्हणतात ठीक आहे. आणि प्रवचन सुरू होणार त्याच्या अगोदर साधू महाराज प्रश्न करतात, तुमच्यापैकी किती लोकांचा विश्वास आहे की भगवंत आहेत, त्याने हात वर करा. कुणीच हात वर करत नाही, कारण ते सगळं गाव काय असतं, नास्तिक. आता कोणता हात वर केला तिकडे. अरे कृष्ण, हात खाली घ्या. मग साधूंनी दुसरा प्रश्न केला की तुमच्यापैकी किती असे लोक आहेत की ज्यांचा भगवंताच्या अस्तित्वावर विश्वास नाही, त्यांनी काय करा, हात वर करा. सगळ्या लोकांनी हात वर केला. मग साधू महाराज म्हणाले, तुमचा भगवंताच्या अस्तित्वावर विश्वासच नाही तर प्रवचनाचा फायदा काय. मी चाललो, उठतात आणि तराट निघून जातात. कुठे, आपल्या झोपडीमध्ये. आणि सगळी योजना काय होते, असफल होते. नेते मंडळी पुन्हा जमतात. आता काय, असं का झालं. मग एक बुद्धिमान नेता म्हणतो की आपण यावेळी चांगलीच आयडिया करूया, पुन्हा साधूंना आपण प्रवचनाला आमंत्रित करायचं. आणि त्यांनी हाच प्रश्न विचारला तर सगळ्या गावांनी काय करायचं, हात वर करायचा. मग साधू महाराजांना प्रवचन द्यावंच लागणार. साधू महाराज पुन्हा एकदा त्यांची विनंती स्वीकार करून प्रवचन द्यायला उभे राहतात आणि प्रश्न करतात, तुमच्यापैकी किती लोकांचा विश्वास आहे की भगवंत नाहीत, त्यांनी हात वर करा. कोणीच हात वर करत नाही. दुसरा प्रश्न ते विचारतात, तुमच्यापैकी किती लोकांचा विश्वास आहे की भगवंत आहेत, त्यांनी हात वर करा. सगळं गाव काय करतं, हात वर करतं. साधू महाराज म्हणतात, तुमच्या सगळ्यांचा भगवंतावर विश्वास आहे, मग माझी गरज काय, मी चाललो. आणि ते निघून जातात. पुन्हा एकदा यांची योजना काय होते, असफल. पुन्हा नेते मंडळी एकत्र येतात. आता काहीतरी आयडिया केलीच पाहिजे. मग आणखी एक बुद्धिमान नेता म्हणतो, आपण आता एक जबरदस्त आयडिया करायची. पहिला प्रश्न विचारला ना, किती लोकांचा विश्वास नाही, निम्म्या गावानं काय करायचं, हात वर करायचं. आणि दुसरा प्रश्न विचारल्यावर उरलेल्या निम्म्या गावानं काय करायचं, हात वर करायचा. मग त्यांना प्रवचन द्यावंच लागणार. साधू महाराज त्या नेत्यांना म्हणतात, आता शेवटचा चान्स काय, यानंतर मी परत येणार, परत बाहेर नादाला लागू नका, मला माझी भक्ती करू द्या. पुन्हा साधू महाराज प्रवचन सुरू करणार. इतक्यात प्रश्न करतात, तुमच्यापैकी किती लोकांचा विश्वास आहे भगवंत नाहीत, त्यांनी हात काय करा, वर करा. 50% लोक काय करतात, हात वर करतात. खाली घ्या. किती लोकांचा विश्वास आहे की भगवंत आहेत, त्यांनी हात वर करा. उरलेले 50% लोक काय करतात, हात वर करतात. मग साधू महाराज म्हणतात, तुमच्या गावात 50% लोकांचा पूर्ण विश्वास आहे की भगवंत आहेत, तुम्हीच इतरांना पटवून द्या की भगवंत आहेत, माझी गरज काय, मी चाललो. इतके लोक असून माझी गरज काय. पुन्हा नेते मंडळी हात सोडत बसतात. तर एक साधारण कथा आहे, पण या कथेचं तात्पर्य काय आहे की आपण देखील ना, भारतीय लोक आस्तिक आहात का, आहे नाहीत, पण देवावर श्रद्धा आहे असं सगळे म्हणतात, पण देवाच्या आज्ञेचं पालन करायला कोणी तयार नाही आहे. काहीतरी घरात कर्मकांड करतात, थोडी पूजा करतात, पण भगवंतांच्या आज्ञा दिलेत गीतेमध्ये. तुम्ही जर पक्के आस्तिक असाल तर काय केलं पाहिजे, तुम्ही
जर तुमची खरोखर श्रद्धा आहे भगवंतावर, तर भगवंतांची वचनं जी आहेत त्याचा तुम्ही थेट काय केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. म्हणून भारतीय व्यक्ती हा धड आस्तिक नाही, त्याला नास्तिक पण म्हणता येत नाही. काय तर करत असते आपलं कुडबुड कुडबुड, या देवाला त्या देवाला. नास्तिक कसं म्हणायचं? आणि आस्तिक पण म्हणता येत नाही, कारण टीव्ही बघायला सोडत नाही, सगळ्या एन्जॉयमेंट पाहिजे. भगवंताला शरण पण जात नाही, आपल्या मनाप्रमाणे जीवन जगायला लागले आणि थोडी भीती म्हणून देवाची पूजा पण करतोय. पूर्ण आस्तिक नाही, पूर्ण नास्तिक नाही. एक काहीतरी बना, नास्तिक कधीच बनू नका. आस्तिक बनणं म्हणजे काय? आस्तिक म्हणजे केवळ विश्वास नाही, विश्वास म्हणजे ऍप्लिकेशन. तर तुमचा भगवंतावर विश्वास आहे की भगवंत आहेत आणि ते आपले परम हितचिंतक आहेत, तर ते जे काही गीतेत सांगतात ते पालन करण्याचा किमान आपण काय केला पाहिजे, प्रयत्न. तर तुम्ही खऱ्या अर्थानं आस्तिक आहात. नाही तर एका स्तरावर तुम्ही नास्तिकच आहात. तुम्ही नुसतं गॉड बिलीव्हर आहात. फक्त श्रद्धाळू असून उपयोग नाही. ती श्रद्धा, खरी श्रद्धा केव्हा आहे, जेव्हा तुम्ही भगवंतांच्या आज्ञा ज्या आहेत त्यांचा अभ्यास करता, त्याचं पालन करता, आणि मग भगवंताचा अनुभव तुम्हाला प्राप्त होतो. म्हणून दुसरा महत्वाचा मुद्दा कोणता आहे? जर तुम्हाला भक्ती खरोखर विकसित करायची असेल आणि जी पण थोडीफार भक्ती आहे तिला सुरक्षित ठेवायचं असेल, तर नियमितपणे काय पाहिजे, भक्तांचा संग पाहिजे. जिथे केवळ चर्चा कोणाविषयी सुरू आहे, भगवंताविषयी सुरू आहे. आणि अशा अनुकूल वातावरणात तुमची भक्ती जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकते. नियमितपणे काय करणं, भक्तांचा संग करणं. आणि लोकांना भक्तांचा संग करण्याची संधी मिळावी यासाठी श्रील प्रभुपादांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ या संस्थेची स्थापना केलेली आहे. प्रभुपाद त्यांच्या तात्पर्यामध्ये सांगतात की हा संघ मी का स्थापन केलाय, जेणेकरून ज्या लोकांना पण इच्छा आहे मंदिरात येऊन भक्तांचा संग करावा, त्यांच्यासाठी ही संधी त्यांनी काय केली, उपलब्ध केली. दर रविवारी आमचा सत्संग कार्यक्रम असतो याच ठिकाणी. 400-500 भक्त येतात. तुम्हाला वेळ असेल तर जरूर या. दर रविवारी तुम्हाला आम्ही आमंत्रित करत आहोत. भक्तांचा संग घ्या, कीर्तन करा, सुंदर प्रवचन ऐका, महाप्रसाद खा आणि तुमचं जीवन आनंदी बनवा. तर नियमितपणे सत्संग, भक्तांचा संग करणं आवश्यक आहे. अतिशय अनुकूल गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे गीता आणि भागवत ही जी भक्तिमय शास्त्र आहेत त्यांचा नियमितपणे काय करणं, अभ्यास. रोज आपण न्यूजपेपर वाचतो की नाही? आणि काय वाचतो, त्याच बातम्या असतात, फक्त नावं बदललेली असतात. पण त्याऐवजी आपण काय वाचू शकतो, 15 किंवा 20 मिनिट रोज काय वाचू शकता तुम्ही, भगवद्गीता वाचू शकता की नाही? ठरवलं तर वाचू शकता की नाही? वाचू शकता तुम्ही. गीता आणि भागवत या ग्रंथांचं अध्ययन, अभ्यास केल्यामुळे आपल्याला आपल्या मूळ स्थितीची कायम काय राहते, जाणीव राहते. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. जीवाचा मूळ स्वभाव काय आहे, कृष्णाचा नित्य दास आहे. मी कृष्णाचा नित्य दास आहे. मी शरीर नसून कोण आहे, आत्मा आहे. याचं ज्ञान सतत आपल्याला कशातून मिळतं, शास्त्र वाचन केल्यामुळे. आपल्याला कायम आपल्या अंतिम ध्येयाची काय राहणार, जाणीव राहणार. आपण या मायेमध्ये जास्त गुरफटणार नाही जर नियमितपणे आपण अभ्यास केला तर. जसं एमनेशिया नावाचा रोग आहे, माहितीये कोणाला? एमनेशिया म्हणजे स्मृतिभ्रंश. सिनेमा दाखवत नाही का, तो नट दगडावर डोकं आपटतं आणि मग स्मृती जाते त्याची, मैं कौन हूं, कहां हूं. मग अशा आजारावर उपाय काय? काहीच उपाय नाही आहे तसा. डॉक्टर त्याला पुन्हा पुन्हा त्याच वातावरणात ठेवतात जिथे तो खूप, ते वातावरण त्याच्या परिचयाचं आहे. त्याला पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की तू कोण आहेस, ही तुझी पत्नी आहे, ही तुझी कोण आहेत, मुलं आहेत, तू विसरलेला आहेस, पण हीच तुझी पत्नी आहे, ही तुझी मुलं आहेत. पुन्हा 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 त्याच वातावरणात तेच ऐकण्यामुळे एक दिवशी खटकन काय होते, त्याची स्मृती जागृत होते आणि मग त्याला लगेच ओळख पडते. तसं आपल्या सर्वांना एमनेशिया झालेला आहे, स्मृतिभ्रंश झालाय. नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा. ती स्मृती प्राप्त करायची असेल आपल्याला काय विस्मृती झालेली आहे की माझं भगवंताशी काय नातं आहे हे आपण विसरलेले आहोत. आपण स्वतःची खरी ओळख विसरलेले आहोत. आपण स्वतःला काय समजत आहोत, शरीर, मी हिंदू आहे, तो मुसलमान आहे, या भ्रमामध्ये आपण आहोत. ही आपली खरी ओळख नाही आहे. आपण भगवंताचे अंश आहोत, आपण आत्मा आहोत. पण जेव्हा तुम्ही कायम गीता वाचाल नियमितपणे, हेच तुम्ही नियमितपणे वाचणार कशातून, धर्मशास्त्रामधून, आणि कायम तुम्ही ऐकल्यामुळे एके दिवशी काय होईल, भगवंतांच्या कृपेने स्मृतिर्लब्ध्वा. आपली जी स्मृती आहे, खरी स्मृती, की मी
भगवंताचा भक्त आहे ही स्मृती आपल्याला काय होईल, प्राप्त होईल. आणि त्यामुळे मग तुम्ही स्वाभाविकपणे काय करू शकाल, भगवंताची भक्ती करू शकाल. म्हणून नियमितपणे गीता आणि भागवत या भक्तिमय ग्रंथांचं काय केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट आहे, थोडा वेळ काढून भगवंतांच्या अर्चा विग्रहाची काय केली पाहिजे, पूजा केली पाहिजे. राधा कृष्ण, जगन्नाथ बलदेव सुभद्रा. कारण सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटावरी ठेवण्या. जितकं आपण भगवंताच्या मूर्ती रूपाकडे आकर्षित होऊ तितक्या प्रमाणात या जगातील जी मायेची रूपं आहेत त्यापासून आपोआप आपण काय बनू, अनासक्त. म्हणून भगवंताच्या मूर्तीकडे आकर्षण जर आपल्याला झालं तर या जगातील इतर जी मायेची आकर्षण आहेत, जी प्रलोभनं आहेत, त्यामुळे आपण प्रभावित होणार नाही. मूर्ती पूजा केल्यामुळे आपली काम वासना देखील थंड होते, तुम्ही शुद्ध बनता आणि भगवंतावरती प्रेम तुमचं वाढीस लागतं. मूर्ती पूजा करणं पण खूप अनुकूल आहे, पण किमान 2 गोष्टी केल्या पाहिजेत. नियमितपणे हरे कृष्ण मंत्राचा जप आणि नियमितपणे भक्तांचा संघ. इतक्या 2 गोष्टी तर तुम्ही नक्कीच करू शकता. आता आपण शेवटचा टप्पा बघूया की प्रतिकूल गोष्टी कोणत्या आहेत ज्या टाळणं खूप काय आहे, आवश्यक आहे, ज्या तुमच्या भक्तीमध्ये अडथळा बनू शकतात. तर सर्वात महत्वाची प्रतिकूल गोष्ट आहे जी टाळणं आवश्यक आहे ते म्हणजे असत्संग. चैतन्य महाप्रभूंना जे कलियुगासाठी युगावतार आहेत, मगाशी मी सांगायला विसरलो ऍक्च्युली, ज्यासाठी मी एवढं सांगितलं की कलियुगासाठी युगावतार कोण आहेत, चैतन्य महाप्रभू. तर त्यांना एका भक्ताने प्रश्न केला की एका वैष्णवाचा आदर्श व्यवहार काय असला पाहिजे एका भक्ताचा. तर त्याने उत्तर दिलं, असत्संग त्याग यही वैष्णवाचार. एका भक्ताचा आदर्श व्यवहार काय आहे की त्यानं असत्संग, जो वाईट संघ आहे त्याचा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. वाईट म्हणजे कोण, विशेषतः जो नास्तिकवादी व्यक्ती आहे त्याचा संघ आपण काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. का, कारण अगोदरच आपली श्रद्धा देखील डळमळीत आहे, होय की नाही. भगवंत आहेत का, आहेत की, खरोखर आहेत का आपल्याला ठाम विश्वास आपल्यालाच आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि अशा स्थितीत जर नास्तिक तथाकथित वैज्ञानिक संगतीमध्ये राहाल तर ते कायम तुम्हाला सांगून पटवून देण्याचा प्रयत्न करतील कसे भगवंत, ती अंधश्रद्धा आहे. अगोदरच कोमल श्रद्धा आहे ती काय होऊ शकते, अशा संगतीमध्ये उद्ध्वस्त होऊ शकते. आणि आपली श्रद्धा टिकवण्यासाठी जे नास्तिक लोक आहेत, जे अत्यंत भोग वासनेमध्ये काय झाले आहेत, रम्मान झालेले आहेत, त्यांच्या संगतीमध्ये तुमची भक्ती जी आहे, भक्ती करण्याची इच्छा काय होऊ शकते, ती नाहीशी होऊ शकते त्यांच्या प्रभावामुळे. आणि संघ जर हवा असेल तर आपला संघ त्यांना द्यायचा, त्यांचा संघ आपण घ्यायचा. म्हणजे त्यांच्यामुळे आपण प्रभावित नाही व्हायचं, आपल्यामुळे ते लोक काय झाले पाहिजेत, प्रभावित झाले पाहिजे. अशी क्षमता, अशी शुद्धता हृदयाची आपण काय केली पाहिजे, विकसित केली पाहिजे. तरच तुम्ही मग ते धाडस करू शकता. बरोबर आहे. आणि सर्वात बेस्ट एक्झाम्पल काय आहे असत्संगाचं, रामायणामध्ये माहिती आहे तुम्हाला, मंथरा. कैकेयीची पूर्ण श्रद्धा होती कोणावर, रामावर, पण मंथरा सारखं कान फुकत होती की राम वाईट आहे, तो स्वार्थी आहे, त्याला राज्य करायचं आहे. भरताला मुद्दाम त्यानं आजवळला पडलाय. पहिला ती ऐकत नव्हती, नाही खोटं आहे, माझा राम खूप चांगला आहे. पण पुन्हा 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 ऐकल्यानंतर हळूहळू तिची श्रद्धा काय झाली, नष्ट झाली. कोणावरील, रामावरील. विचार करा, राम समोर असताना देखील एका वाईट स्त्रीचा संग केल्यामुळे कैकेयीची श्रद्धा काय झाली, रामावरची डळमळीत झाली. इतकी की तिनं काय निर्णय घेतला आपल्याला माहित आहे की रामाला 14 वर्ष वनवासात पाठवलं. पुढे त्याला खूप मोठा पश्चाताप झाला. पण एक क्लासिक उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे की असत संगतीमुळे बघा, जे कैकेयी जी रामाच्या सहवासात राहणारी आई या नात्यानं राहणार, तिचा देखील श्रद्धा काय झाली, डळमळीत. आपली तर आपण तर रामाला बघू पण शकत नाही सध्या. कैकेयी तर रामाच्या सहवासात होती, तरी पण तिची श्रद्धा काय झाली, विचलित. असत संगतीचा खूप वाईट परिणाम आपल्यावर होत असतो. यू बिकम व्हॉट यू असोसिएट विथ. तुम्ही जसा संग करता तसे तुम्ही बनता. बरोबर आहे. तुम्ही स्वतःला कुणाच्या संगतीमध्ये ठेवता त्यावरून तुमची काय लायकी आहे हे समजतं. अ मॅन इज नोन बाय हिज कंपनी. तुम्ही कोण आहात हे जाणण्याची गरज नाही. पहिला तुम्ही मला सांगा तुमचे मित्र कोण आहेत, मग मला समजते तुम्ही कोण आहात.
तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये राहता त्यावर तुमची काय लेव्हल आहे, तुमची चेतना किती प्रगत किंवा अप्रगत आहे हे तुमच्या मित्र कंपनीवरून समजू शकतं. कोण तुमचा घनिष्ठ मित्र आहे जीवनामध्ये. आणि तुकाराम महाराज सांगतात की वाईट व्यक्तीपेक्षा वाईट व्यक्तीचा संग करणारा वाईट आहे. मग ते उदाहरण देतात की कांद्यापेक्षा कांदा खाणाऱ्याच्या तोंडाला जास्त घाण वास येतो. कांद्याला जास्त घाण वास येत नाही, पण ज्या माणसानं कांदा खाल्ला आहे त्याच्या तोंडाला जास्त घाण वास येतो. बरोबर आहे. म्हणून ते म्हणतात की वाईट व्यक्तीपेक्षा वाईट व्यक्तीचा संग करणारा काय जास्त वाईट आहे. असं मी एक अभंग वाचला होता, मला खूप आवडला तो. समजतंय. तर जितके वाईट वृत्तीचे लोक आहेत, ज्यांची श्रद्धा नाही भगवंतावर, जे कायम आपल्या मनाच्या राज्यामध्ये जीवन जगतायत, अशा लोकांशी तुम्ही बोललं पाहिजे. यू शुड बी नाईस. आपण सर्वांशीच चांगलं असलं पाहिजे, पण त्यांच्या मैत्रीमध्ये गुरफटलं नाही पाहिजे. असंच संग त्याग. आणि आता शेवटच्या 5-10 मिनिटात मला सांगायचं आहे की धर्माचे 4 आधारस्तंभ आहेत आणि पापाचे 4 आधारस्तंभ आहेत. धर्माचे 4 आधारस्तंभ कोणते आहेत? पहिला आधारस्तंभ आहे दया. कोणता? दया. दुसरा आधारस्तंभ आहे सत्य. तिसरा आधारस्तंभ आहे स्वच्छता किंवा शुद्धता. आणि चौथा आधारस्तंभ आहे तो म्हणजे तपस्या. या 4 आधारस्तंभांवर आपला भक्तीचा धर्म काय आहे? आधारित आहे. ज्यावेळी आपण नशापान करतो, काय करतो? नशापान म्हणजे मादक द्रव्यांचं सेवन करतो, ते तपस्या हा जो खांब आहे कशाचा? धर्माचा, तो तुम्ही काय करता? उद्ध्वस्त करता. अशी पण तपस्या करणं अवघड आहे. मादक द्रव्यांचं सेवन केलं झोपणारच तुम्ही. तपस्या करू शकता का तुम्ही? नाही. काही लोक मूर्ख आहेत, ते म्हणतात नाही हे केल्यावर जास्त समाधी लागते आमची चांगली, आमचं ध्यान खूप चांगलं होतं टोमा टाकल्यानंतर. मूर्खपणा आहे, चिटिंग आहे सर. म्हणून मादक द्रव्यांचं सेवन आपण कधी करायचं नाही. मादक द्रव्यांच्या आहारी आपण गेलो किंवा थोड्या प्रमाणात पण लिमिटमध्ये जरी आपण पित असलो तरी भगवत साक्षात्कार होण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. मादक द्रव्यांचं सेवन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, दारू, बियर, विस्की आणि सिगारेट आणि इतर सर्व नशापान नशिले पदार्थ जे आहेत त्यांचं सेवन कधीही करायचं नाही, त्यांचा त्याग करायचा. खरोखर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर. आणि कोण नाही मी तसं करत पण भगवंताला मिळवणार, तो करत बसू देतो, त्याला कधी भगवंत मिळणार मी ठामपणे सांगू शकतो तुम्हाला. इतका छोटा त्याग जर तुम्ही करू शकत नसाल ते 3rd क्लास सुखाचा, तर भगवंत कसे काय तुम्हाला मिळणार? तर नशापान कधीही करायचं नाही, कारण ती प्रतिकूल गोष्ट आहे. कशासाठी? आपल्या भक्तीच्या विकासासाठी. अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध जे आहेत ते अतिशय कटाक्षपणे काय केले पाहिजे? टाळले. किती मोठी प्रलोभना असली तरी आपल्या पत्नीशी सुरक्षितपणे संबंध असू शकतात, पण वेश्यागमन करणं हे शास्त्रानुसार पाप आहे आणि यापासून दूर राहिलं पाहिजे. ऍक्च्युली या जगातील बंधनाचं मूळ कारण आहे स्त्री आणि पुरुष यांच्यामधील अत्यंतिक आकर्षण. या आकर्षणामुळेच पुनरपी जननम पुनरपी मरणम. पण हे आकर्षण असेलच तर वेदशास्त्राने मान्यता दिले की तुम्ही विवाह करा आणि संतुष्ट राहा, पण क्रमशः उतार वयात का होईना भगवंताची काय करा? भक्ती करा आणि तुम्ही यातून मुक्त व्हा. म्हणून अनैतिक संबंध ठेवल्यामुळे स्वच्छता किंवा शुद्धता हृदयाची काय होते? उद्ध्वस्त होते. आपण शारीरिकदृष्ट्या पण अस्वच्छ बनतो आणि मन देखील आपलं काय बनतं? अस्वच्छ. तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. किती शक्तिशाली मोह असेल, काही करून यामध्ये भाग घ्यायचा नाही. हे अतिशय प्रतिकूल आहे. कशासाठी? भक्तीच्या वाढीसाठी. आणि त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा याच भावनेत येतं की मी म्हणजे शरीर आहे. बरोबर आहे. जुगार, सट्टा इत्यादी गोष्टींपासून आपण लांब राहिलं पाहिजे. जुगार खेळल्यामुळे काय होतं? सत्य हा जो आधारस्तंभ आहे धर्माचा तो काय होतो? उद्ध्वस्त होतो. जुगार म्हणजे त्यात लॉटरी पण आली आणि मटका आला. पेपरला कायम बातम्या येत आहेत. तर कुठल्याही प्रकारचा जुगार आपण खेळायचा नाही, कारण त्यामुळे तुम्ही सत्य या धर्माचं आचरण तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला असत्य बोलावं लागतं जुगार खेळायचं असेल तर. बरोबर आहे. आणि मुद्दाम शेवटचा विषय ठेवलाय
मांसाहार केल्यामुळे दया हा जो आधारस्तंभ आहे कशाचा? धर्माचा. तुमच्या हृदयातील दयाभाव काय होतो? नष्ट होतो. मांसाहारामध्ये कोणती क्रिया गुंतलेली आहे? हिंसा, व्हायलन्स. बरोबर आहे? त्या पशुचे हातपाय दाबून त्याचा गळा कापणं हे हिंसक आणि क्रूर असं कृत्य आहे. मांस खाल्ल्यामुळे मनुष्य शूर बनत नाही, क्रूर बनतो. शूर आणि क्रूर मध्ये काय फरक आहे? छोट्या मुलांना पण समजतं. हरे कृष्ण. बरोबर आहे? कोणाचा गैरसमज आहे, आम्ही काय मराठा आहे काय, आम्हाला लागतेच, असं काय नाही आहे. मांस खाल्ल्यामुळे शूर नाही. भीम, अर्जुन हे कधी मांस खात नव्हते, आणि त्याच्या हातात 10,000 हत्तींचं काय होतं? बळ होतं, आणि ते पण क्षत्रिय होते, स्पिरिटमध्ये कायम. तर सांगण्याचं तात्पर्य काय की मांस भक्षण केल्यामुळे दया हा जो आधारस्तंभ आहे भक्तीचा किंवा धर्माचा, तो उद्ध्वस्त होतो. एनी हाऊ, इवन तुम्ही शरीराचा अभ्यास कराल, मानव शरीराचा, तरी तुम्हाला समजू शकेल की आपलं शरीर हे शाकाहारी प्राण्यांच्या गटात मोडतं, मांसाहारी प्राण्यांच्या गटात मोडत नाही. मी ते काही उदाहरण देईन तुम्हाला. गाय आणि कुत्रा हे दोन पशु आहेत. गाय कोणता प्राणी आहे? शाकाहारी. कुत्रा मांसाहारी. दोघांची पाणी पिण्याची पद्धत बघा कशी आहे. गाय कसं पाणी पिते? तोंड लावते आणि आत शोषून घेते. आणि कुत्रा कसं पाणी पितो? कुणी दाखवणार? जिभेनं पाणी पितो. आणि मला खात्री आहे की तुम्ही कसं पाणी पिता? गायीप्रमाणे की कुत्र्याप्रमाणे? तुमचे हात पाय बांधल्याने सांगितलं पाणी प्या आता नदीतलं, कसं प्याल? तुम्हाला पाणी शोषूनच आत घ्यावं लागेल. बरोबर आहे? आपण गायीच्या गडात आलो की कुत्र्याच्या? गायीच्या. म्हणजे शाकाहारी की मांसाहारी? शाकाहारी. आपले दात पहा, गायीचे दात पहा आणि कुत्र्याचे दात पहा. आपल्या दातांची रचना ही गायींच्या दातांप्रमाणे आहे की कुत्र्यांच्या? गायींच्या ना बहुतेक. बरोबर आहे. आपली गणना पुन्हा कशामध्ये होते? शाकाहारी, मांसाहारी नाही. घाम येण्याची पद्धत जी आहे, घाम येण्याची जी प्रक्रिया आहे, त्यामध्ये पण फरक आहे. गायीच्या शरीरातून कसा घाम बाहेर पडतो माहितीये कोणाला? तिच्या शरीरावर जी त्वचा आहे त्या त्वचेच्या रंध्रातून तिचा घाम काय होतो? बाहेर पडतो. कुत्र्याच्या शरीरातून घाम कसा बाहेर पडतो माहितीये कोणाला? कशाद्वारे? लाळेद्वारे. लाळेद्वारे कुत्र्याचा घाम बाहेर पडतो. आणि मला खात्री आहे आपल्यापैकी कोणाचाही घाम लाळेद्वारे बाहेर पडत नाही. तुमच्या शरीरातला घाम कसा बाहेर पडतो? शरीराच्या त्वचेच्या रंध्राद्वारे. बरोबर आहे? तुम्ही कुत्र्याच्या गडात आला की गायीच्या? गायीच्या. शाकाहारी की मांसाहारी? गायीच्या पोटात जे आतडं असतं ते तिच्या लांबीच्या 12 पट अधिक लांब असतं. कुत्र्याच्या पोटात जे आतडं असतं ते तिच्या लांबीच्या 3 पट अधिक लांब असतं. आणि मनुष्याच्या पोटात जे आतडं आहे ते त्याच्या उंचीच्या 12 पट अधिक काय लांब आहे. अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. इव्हन शारीरिक दृष्ट्या देखील जर तुम्ही अभ्यास करा तर प्रकृतीनं आपल्याला जे शरीर दिलेलं आहे ते कोणतं शरीर आहे? शाकाहारी. तरी आपण काय करतो? प्राण्याला ठार म्हणून मांस खातो. प्रकृतीचे नियम आपण तोडतो, तर त्याच्या रिॲक्शन्स, त्याच्या प्रतिक्रिया आपल्याला भोगाव्याच लागणार. आणि ज्यावेळी पशुला ठार मारलं जातं त्यावेळी तो प्रचंड स्ट्रेसमध्ये असतो. कोण? पशु. अत्यंतिक भयामुळे, तणावामुळे त्याच्या शरीरामध्ये सिक्रेशन्स, अनेक प्रकारचे द्रव्य काय होतात? त्या ठिकाणी प्रकट निर्माण होतात शरीरामध्ये, मांसामध्ये. आणि ते मांस आपण खातो. आणि ती जी रसायन आहेत ते आपल्या मनावर काय करतात? परिणाम करतात. आणि आपण देखील स्ट्रेस काय करतो? या जीवनात अनुभव करतो. ऍक्च्युली मानव समाजामध्ये जी युद्ध होतात, भारत पाकिस्तान म्हणा किंवा काश्मीर पाकिस्तान, हजारो मनुष्याची हत्या होते. याचं मूळ आध्यात्मिक कारण काय? प्रभुपाद सांगतात की पशूंची कत्तल सुरू आहे. मनुष्य पशूंना ठार मारत आहे. म्हणून प्रकृतीची रिॲक्शन काय देते की मानवामध्ये युद्ध होत आहेत आणि हजारो लोकांची कत्तल होते युद्धामध्ये. हे रिॲक्शन आहे कशाची? पशूंची कत्तल केल्याबद्दल. मानव समाजाची पण हानी होत आहे. लोकांना कळत नाही हे कनेक्शन्स. म्हणजे अल्टिमेटली
आपण का मांस नाही खायचं? कारण भगवंतांची इच्छा नाही की तुम्ही काय खावं, मांस खावं. कृष्ण गीतेमध्ये सरळ सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. 4 गोष्टी सांगितल्या. पत्रम, पत्र म्हणजे पान. पुष्पम म्हणजे काय, फूल. पत्रम पुष्पम फलम, फलम म्हणजे काय, फळ. तोयम, तोयम म्हणजे काय, पाणी. या 4ही गोष्टी जो भक्तीनं प्रेमानं मला अर्पण करतो, मी त्याचा काय करतो, स्वीकार करतो. आणि या 4ही गोष्टी पान, फूल, फळ आणि पाणी शाकाहारी आहेत की मांसाहारी आहेत? श्रीकृष्णाने काय खाण्याचा अधिकार दिला तुम्हाला? पत्रम पुष्पम फलम तोयम. म्हणजे ते कशाविषयी बोलतायत? शाकाहाराविषयी. बरोबर आहे. जर भगवंतांची इच्छा असते तुम्ही मांस खावं, तर कदाचित ते गीतेमध्ये म्हटले असते, पत्रम पुष्पम फलम मटनम, पत्रम पुष्पम फलम अंडम, मटनम अंडम चिकनम बोंबिलम यो मे भक्त्या प्रयच्छती. असं म्हटलंय का? असं म्हटलंय का? अंडम, मछलीम, पत्रम पुष्पम फलम तोयम, पान, फूल, फळ आणि पाणी, हा शाकाहार तू काय कर, मला भक्तिभावानं काय कर, अर्पण कर. ज्याला आपण आपल्या संस्कृतीमध्ये काय म्हणतो, नैवेद्य. भगवंतांना नैवेद्य अर्पण करूनच तुम्ही काय केलं पाहिजे, जे अन्न आहे, ज्याला महाप्रसाद म्हणतो पुढे आपण, महाप्रसाद तुम्ही खाल्ला पाहिजे. पण आज लोकांना इतकी गडबड आहे की 10 मिनिटं नैवेद्य देखील दाखवण्याची इच्छा, किंवा त्यांना त्याच्या मागचं विज्ञानच माहित नाही, का नैवेद्य अर्पण केला पाहिजे भगवंतांना. तर तो म्हणतो ठीक आहे ना, मग आम्ही मटण अर्पण करून खातो भगवंतांना. पण कृष्णाने मटण म्हटलेलं नाही. त्यांनी सांगितलंय पत्रम पुष्पम फलम तोयम, शाकाहारच खाल्ला पाहिजे, आणि तो पण कुणाला अर्पण करून, भगवंतांना अर्पण करून. आणि पुढे गीता हे पण सांगते की जरी तुम्ही शाकाहार खाल्लात पण भगवंतांना नैवेद्य अर्पण न करता, तरी देखील ते पाप भक्षणच आहे. यज्ञाशिष्ट सनासिंतो मुच्यंते सर्व किल्बिषय भुंजन्ते ते त्वघम पाप ये पचन्त्यात्मकारणात. जर तुम्ही भगवंतांना अर्पण न करता शाकाहार देखील खाल्लात, तरी पाप कृत्य आहे ते. प्रत्येक घास तुम्हाला पापाच्या गर्तेमध्ये ढकलत असणार. का? कारण शाकाहार करण्यामध्ये पण जीवाची काय आहे, हत्या आहे. त्या शाकाहार म्हणजे त्यामध्ये पण जीव असतात, त्यांना ते शरीर सोडावं लागतं. पण जीवो जीवस्य जीवन, या जगामध्ये जगण्यासाठी दुसऱ्या जीवाची हत्या करायच लागते. पण मनुष्यानं काय खायचं आणि काय खायचं नाही याचं मार्गदर्शन कशामध्ये केलेलं आहे, शास्त्रांमध्ये केलेलं आहे. आणि जर आपण मांस भक्षण केलं तर अल्टिमेटली मी काल सांगितलंय ते विकर्म आहे. मृत्यूनंतर कुंभीपाक या नरकामध्ये जावं लागणार, जिथे काय आहे, मोठीच्या मोठी कढई आहे तेलाची, आणि त्याच्यात यमदूत फेकणार आपल्याला. मटन फ्राय, चिकन फ्राय, सगळे फ्राय होणार आपले. आणि किती ओरडलात, किती तुम्ही क्षमा याचना मागितली, तरी क्षमा हा शब्द यमदूतांना माहीत नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. आणि तरी दाबून खाल्लं तुम्ही. लक्षात ठेवा, तुम्हाला माझी आठवण येईल. वृंदावनानंद असं ऐकलं असं बरं झालं असतं. यात काय आम्ही भीती घालत नाही आहोत तुम्हाला, पण आम्ही सत्य सांगत आहोत. डोळे बंद केल्यामुळे असत्य मिटत नाही. सत्य सत्यच आहे. जर मरेपर्यंत आपण मटण खातच मेलो ना, 1,00,000% गॅरंटी आहे कढईचा सामना करायलाच लागणार. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही म्हणाल की कशावरून खरं आहे. मी म्हणतो जरी खोटं असेल समजा, तरी नुकसान काय? मटण न खाल्ल्यामुळे काय खूप नुकसान होणार आहे का? आमचं झालंय का? पण माझा प्रश्न उलटा आहे, जर खरं असेल तर काय? समजा मी सांगतो ते खरंच असेल आणि मटण खातच मेलात तुम्ही, तर काय होईल? जस्ट इमॅजिन, हे सगळं खरं असेल तर कसली धुलाई होईल आपली, माहिती आहे? असू शकतं की नाही? खरं आहे, असू शकतं. नसलं तर ठीक आहे, पण असलं तर मग खूपच वाईट अवस्था असेल. त्यामुळे कृपा करून आजच्या दिवशी संकल्प करा की आजपासून बंद. काय? मांस खाणं बंद. कोणी म्हणेल की पटलं मला, हे पाप आहे, आजपासून मी मांस खाणं काय करेन, सोडून देईन. पण माझा प्रश्न असा आहे, कोणी म्हणेल की आजपर्यंत मटण खाल्लंय त्याचं काय? मग त्यासाठी पण नरकात जावं लागणार. आजपर्यंत मटण खाल्लंय ना, मग उद्या बंद केलं आम्ही, बरोबर आहे,
खरोखर भयानक पाप कृत्य आहे, पण आज पण खाल्लंय त्याचं काय. तर भगवान इतके कृपाळू आहेत, त्यांनी गीतेमध्ये सांगितले, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. आज देखील तुम्ही समजून घेतलं काय, हे मांस भक्षण मी आता केलं ते चुकीचं होतं, इट वॉज सिन. आजपासून मी बंद करेन आणि भगवंतांना शरण जाईन. मी भगवंतांची भक्ती करायला काय करेन, सुरू करेन. कृष्ण जर मला शरण या, तुम्ही जर मला शरण आलात आणि भक्ती करायला लागलात तर काय होईल, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. आत्तापर्यंत केलेल्या सर्व पापांमधून मी तुला एका क्षणात काय करेन, मुक्त करेन, पण एका अटीवर. कोणती अट? पुढच्या रविवारी मटण आणायचं नाही, पुन्हा मटण खायचं, एकदा सोडलं तरी कायमचं मटण सोडायचं. बायबलमध्ये पण सुंदर कथा आहे. एक वेश्या होती आणि तिच्या मागे लोक लागले होते, दगड घेऊन तिला ठेचून ठार मारणार होते. मग ती कशी बशी निसटली त्यांच्या तावडीतून आणि धावत धावत येशूच्या घरात आली. तिथं येशू निवास करत होते आणि त्यांच्या चरणावर डोकं ठेवून ती रडू लागली, मला वाचवा, मला वाचवा. आणि येशूनं त्या जमावाकडे पाहिलं आणि ते ओरडले, थांबा, तुम्ही का या स्त्रीला ठार मारतात. मग त्यातला एक माणूस म्हणतो, ती पापी आहे, ती वेश्या आहे. येशू म्हणला, ठीक आहे. त्याच व्यक्तीनं पहिला दगड मारावा ज्याने एकही पाप केलेलं नाही. जबरदस्त प्रश्न होता, पॉवरफुल. आणि येशूंच्या हृदयात शुद्धता पण होती ना, ते देवाचे पुत्र होते. सगळ्यांचे हातातून दगड काय केली, खाली पडली, माना खाली घातल्याने ते निघून गेले. मग ती वेश्या जी आहे तिला खूप पश्चाताप झाला की मी किती पापकृत्य केलंय. ती ढसाढसा रडायला लागली आणि ती येशूंना प्रार्थना करू लागली की तुम्ही मला काय करा, पापक्षालन, म्हणजे माझा मी मान्य करते की मी पाप केलेला आहे, मला खूप वाईट वाटत आहे, पण या पापातून मला काय करा, मुक्त करा. येशू तिला म्हणाले, आत्ता या क्षणी मी तुला पापातून मुक्त करायला काय तयार आहे. पण एक जबरदस्त वाक्य आहे बायबलमध्ये, सिन नो मोर, यापुढे पुन्हा पाप करू नकोस. या अटीवर मी तुला आत्ता एका क्षणात तुझी सगळी पाप माफ करायला काय. आणि तिनं ते वचन स्वीकारलं आणि ती भगवंताची महान भक्त बनली. तसंच आपण अज्ञानामध्ये खाल्लं असेल मटण आणि पाप केलं असेल, आज समजलेलं आहे, आज अज्ञान राहिलेलं. भगवंताच्या एका भक्ताने तुम्हाला सांगितलेलं हे काय पाप आहे, तरी दाबून खाल्लं, मग डबल कडे. अजून देखील ठरवा तुम्ही. या अंधश्रद्धा नाही आहेत, या कपोकल्पित कथा नाही आहेत, दिस इज फॅक्ट, हे सत्य आहे. अनेक भक्तांनी यमदूतांना पाहिलेलं आहे, अनेक लोकांनी ऍक्च्युली पाहिले डोळ्यांनी यमदूतांना. यमदूत अस्तित्वात आहेत, नरक अस्तित्वात आहे. आपण शरीर नसून आपण कोण आहोत, आत्माच आहोत. आणि हे जर मान्य नसेल तर मग सगळं आपोआप काय झाले, निर्माण झालेलं आहे. हे फालतू तत्वज्ञान आपल्याला स्वीकारावं लागेल. जर तुम्ही मान्य कराल मी आत्मा आहे, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. कृपया स्वतःचं रक्षण करा. तुम्ही मांस भक्षण करणं सोडून द्या आणि त्याचं पण कल्याण, तुमचं पण कल्याण. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे. आणि या 4 गोष्टी आपण करायच्या नाही. कोणत्या 4 गोष्टी करायच्या आपण सांगितल्या? नियमितपणे उद्यापासून नामस्मरण करायचं आणि सत्संग कार्यक्रमाने यायचं इस्कॉनमध्ये. तिसरी गोष्ट काय आहे, गीता भागवतचा अभ्यास करायचा. चौथी गोष्ट काय आहे, शक्य असेल वेळ असेल तर अर्चा विग्रहाची थोडीफार पूजा करायची. आणि काही गोष्टी करायच्या नाहीत, त्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे वाईट संग जो आहे त्याचा त्याग करायचा. आणि 4 गोष्टी कधी करायच्या नाही. नो मीट इटिंग, मांसाहार करायचा नाही. नो इंटॉक्सिकेशन, नशापान कधी करायचं नाही. नो इलिसिट सेक्स, व्यभिचार किंवा अनैतिक संबंधामध्ये मग्न व्हायचं. नो गॅम्बलिंग, आणि कधी जुगार खेळायचा. इतक्याच गोष्टी तुम्ही कराल, मी तुम्हाला खात्री देतो की तुमची उत्तरोत्तर काय होईल, भक्तीमध्ये प्रगती होईल. आणि एके दिवशी श्रीकृष्णांच्या कृपेनं तुम्हाला शुद्ध कृष्ण प्रेम प्राप्त होईल, जे आपल्या जीवनाचं अंतिम काय आहे, ध्येय आहे. लक्षात येते तुम्हाला? तर भक्ती करायची म्हणजे काय, या 4 गोष्टी करायच्या आणि 4 गोष्टी करायच्या नाही. याला म्हणतात विधी आणि निषेध. विधी म्हणजे ह्या गोष्टी करा, निषेध म्हणजे ह्या गोष्टी करू
नका. बरोबर आहे. या विधी निषेधांचं आपण पालन जर केलं तर निश्चित आपल्या हृदयामध्ये क्रमशः, एका दिवसात काही चमत्कार होणार नाही, हजारो जन्माची घाण आहे हृदयात, ती साफ करायला वेळ लागणार आहे. थोड्याशा निर्धारानं भक्तांच्या संगतीमध्ये आपण काय केलं पाहिजे, भगवंतांची भक्ती केली पाहिजे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आपल्यापैकी किती जण लोक जप करण्यासाठी तयार आहात उद्यापासून? मी तरी तयार आहे. वेळ आहे तुमच्याकडे? किती माळा करणार? 2 की 4 की 6 की 8 की 16 माळा कोण करणार? 16 एकदम नको करू, ज्यांना शक्य त्यांनी करा. पण जसं वेट लिफ्टिंग असतं, आपल्या अंगात ताकद नसेल तर पहिला वेट लिफ्टिंग 2च प्लेट्स उचलायच्या काय, आणि ताकद वाढली की आणखी 2 प्लेट्स काय करायच्या, वाढवायच्या. मग आणखी ताकद वाढल्यावर 6 प्लेट्स, मग 8 प्लेट्स. किती प्लेट्स पर्यंत? 16 प्लेट्स. पहिल्याच दिवशी 16 प्लेट्स वजन उचललं, आयुष्यात कधी वजन उचललं नाही तो. एकच दिवस 16 माळा कराल तुम्ही आणि कधीही मारेपर्यंत जप करणार नाही तुम्ही. हळूहळू जा. किमान किती माळाने सुरू करा? किमान 2 माळांनी काय करा, सुरुवात करा. त्या पण माळा उचलू शकत नसाल तर मग जगण्यात काही अर्थ नाही, तुमच्या शरीरात ताकदच नाही. म्हणजे 2 माळा तरी जप करा किमान. करणार सगळे? जे करणार त्यांनी जोरात हरी बोल म्हणा, जे करणार नाहीत त्यांनी जोरात हरी बोल म्हणा. मी आपल्या सर्वांचा अतिशय 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 आभारी आहे. 4 दिवस तुम्ही इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय कार्यक्रमाला. अगदी वेळेमध्ये तुम्ही हजर व्हायचा आणि उशिरापर्यंत थांबायचा. 9ची टायमिंग आहे पण 9:30 वाजतायत. पण मी तुमच्या सहनशीलतेला आदर देतो. इतके दिवस तुम्ही मला सहन करतात. 4 दिवस 2-2 अडीच तास तुम्ही प्रवचन ऐकताय. तुम्ही निश्चितच पुण्यात्मा आहात. नाहीतर या कलियुगामध्ये कोणाला इच्छा आहे हा विषय ऐकण्याची? फुकट बोल तरी लोक येत नाहीत. तुम्ही पैसे देऊन आलेला आहात हा विषय ऐकण्यासाठी. तर आय अप्रिशिएट यू. मी अगदी हृदयापासून तुमच्या हृदयातील भावनेला आदर देतो आणि भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतो की तुम्ही भक्तीचा मार्ग सिरियसली स्वीकार कराल आणि भगवंताची तुम्ही प्रामाणिक भक्ती कराल आणि भगवंताची खूप असीम कृपा तुम्हाला या जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि इतकं सांगून मी आजचा अभ्यासवर्ग इथे थांबवतोय. पण हा अभ्यासवर्ग संपला का की उद्यापासून सुरू झाला? अभ्यासवर्ग संपला नाही, उद्यापासून खरा अभ्यास काय होणार, सुरू होणार. असं म्हटलेलं आहे, नॉलेज इज पॉवर. ज्ञान ही काय आहे, शक्ती आहे. पण केव्हा? ओनली वेन इट इज पुट इन टू ऍक्शन. ज्ञान जेव्हा कृतीमध्ये आणतो तेव्हाच ते ज्ञान काय बनतं, शक्ती बनतं. नाहीतर जर त्या ज्ञानाची कृती नसेल तर नॉलेज रिमेन्स इन्फॉर्मेशन. ते ज्ञान काय बनतं, फक्त माहिती, इन्फॉर्मेशन. त्या ज्ञानाचं रूपांतर शक्तीमध्ये होत नाही जर त्या ज्ञानाचं आपण आचरण केलं नाही तर. ते ज्ञान कृतीमध्ये जेव्हा उतरवतो तेव्हाच त्या ज्ञानाचं रूपांतर कशामध्ये होतं, शक्तीमध्ये होतं. पण एरवी ज्ञान, आता 4 दिवस तुम्ही ऐकलं ज्ञान, त्याचं आचरण नाही केलं तर तुम्हाला फक्त माहिती मिळाली. कशाची? भगवद्गीतेची. पण त्या माहितीमध्ये तुमचा उद्धार होणार नाही. त्या ज्ञानाचं आचरण कराल तेव्हाच तुमच्या हृदयात पॉवर म्हणजे आध्यात्मिक शक्ती निर्माण होईल आणि तुमच्या हृदयात आध्यात्मिक अनेक अनुभव साक्षात्कार तुम्ही करू शकाल. पण गीतेचं ज्ञान सांगितलं काय, पोपटपंची नाही, अनुभवजन्य ज्ञान आहे. जे काय तुम्ही ऐकलं त्याचं पालन करण्याचा प्रामाणिक काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आणि तसे आपण नसू तर मात्र आपण दांभिक बनणार. भक्तीमध्ये दांभिकतेला बिलकुल महत्व नाही. ऑनेस्टी म्हणजे काय, प्रामाणिकता. आमचे गुरु सांगतात, रिअल ऑनेस्टी बिगिन्स वेन यू ऍडमिट fully that up to now I was dishonest. जबरदस्त वाक्य आहे. ध्यान करायच्यावर, आत्तापर्यंत मी पुरेशा प्रमाणात प्रामाणिक नव्हतो हे मान्य करणं ही प्रामाणिकतेची काय आहे,
सुरुवात आहे. तुम्हाला प्रामाणिक बनायचं असेल तर पहिला मान्य केलं पाहिजे की आजपर्यंत मी पुरेशा प्रमाणात प्रामाणिक कधीही नव्हतो, पण आता मला प्रामाणिक खरोखर बनायची काय आहे, इच्छा आहे. मला खरोखर प्रामाणिकपणे भगवंताची भक्ती करायची इच्छा आहे. आजपर्यंत जे केलं ते अवडंबर होतं, कर्मकांड होतं. मी कधी खरोखर डीपली भगवंतावर प्रेम करण्याचा प्रयत्न केला नाही. मी माझ्या स्वार्थी इच्छा तृप्त करण्यामध्ये काय होतो, मग्न होतो. हे जोपर्यंत मान्य करत नाही हृदयामध्ये विथ रिपेंटन्स, थोड्याशा पश्चातापाच्या भावनेनं, तुम्ही भक्तीचा गंभीरतेनं स्वीकार करू शकत नाही. तुम्ही मान्य करा की हो, आज पण आम्हाला वाटत होतं की मी खूप आध्यात्मिक आहे, पण ऍक्च्युली गीता ऐकलं समजतं की आपण काहीच करत नाही, अजून खूप भक्ती केली पाहिजे. ही प्रामाणिकता जर असेल तरच तुम्ही भक्तीमध्ये टिकू शकता. आणि विशेषतः हे कलियुग कशाचं आहे, या कलियुगाची 2 फीचर्स आहेत, 2 लक्षणं आहेत. कलह आणि दंभ यांनी भरलेलं युग म्हणजे कलियुग. कलह म्हणजे क्वारल, छोट्या कारणावरून मोठी भांडणं, हे कलियुगाचं प्रमुख लक्षण आहे. का डोळे मोठे करून बघितलेस त्यावरून खून होतात. फक्त डोळे मोठे करून बघितलं म्हणून खून करण्याची गरज आहे का? तू पण कर ना डोळे मोठे, खून कशाला करतोय तू? हे इतकंसं छोटं कारण आहे, डोळे का मोठे केले, फाट चाकू पोटात. हे कलियुगाचं लक्षण आहे काय? असं पूर्वी होत नव्हतं. डोळे का मोठे केले म्हणून पोटात चाकू, छोट्या कारणावरून मोठी भांडणं, हे कलियुगाचं पहिलं लक्षण आहे. आणि दुसरं अतिशय वाईट लक्षण कलियुगाचं काय, दंभ. दंभ म्हणजे दांभिकता. लोकांना दाखवायचं एक आणि आपण आहोत वेगळे. नो ऑनेस्टी. हृदयामध्ये प्रामाणिकता खूप कमी आहे. आपण जे काही करतो लोकांवर छाप टाकण्यासाठी करतो. 3 प्रकारची व्यक्तिमत्व असतात. आपण व्यक्तिमत्व विकास हे शिबिर घेणार आहोत. पुढची 3 जी लेक्चर आहेत, सोमवार आणि सोमवार, त्याचं शीर्षकच आहे व्यक्तिमत्व विकास. आणि 3 विषय आपण घेणार आहोत. उद्या सोडून परवाच पहिला विषय असणार आहे, तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस मॅनेजमेंट हा अतिशय सुंदर विषय आहे आणि तो आध्यात्मिक स्तरावर मी काही सांगणार नाही आहे. पूर्णपणे सामाजिक आणि वैज्ञानिक स्तरावर हा विषय मी चर्चा करायची मला इच्छा आहे, जर तुम्ही उपस्थित राहणार असाल तर. दुसरा विषय आहे पॉवर ऑफ पॉझिटिव्ह अॅटिट्यूड, सकारात्मक दृष्टिकोनाची शक्ती. तिसरा विषय आहे टाइम मॅनेजमेंट, वेळेचे नियोजन कसे करावे. मला बऱ्याच श्रोत्यांनी विनंती केली की हे विषय तुम्ही आमच्याकडे घेऊ शकाल का, आणि तुम्ही तसं छापलं देखील होतं. तर मी अतिशय आनंदाने हे विषय घ्यायला तयार आहे, पण तुमची इच्छा असेल तर. किती लोकांची इच्छा आहे हे विषय ऐकण्याची, विशेषतः स्ट्रेस मॅनेजमेंट. हरे कृष्ण. त्याबद्दल मी अनाउन्समेंट करेन. तर व्यक्तिमत्व विकास जो आहे त्यामध्ये 3 प्रकारची साधारणपणे व्यक्तिमत्व असतात. पहिलं व्यक्तिमत्व काय असतं, लोकांना जे वाटतं की आपण कसे आहोत ते आपलं एक काय असतं, व्यक्तिमत्व असतं. दुसरं व्यक्तिमत्व काय असतं, आपल्याला वाटतं की मी असं आहे, हे दुसरं काय आहे, व्यक्तिमत्व आहे. आणि तिसरं व्यक्तिमत्व काय आहे, तुम्ही जे खरोखर जे आहात तेच तुम्ही आहात, हे काय आहे, तिसरं व्यक्तिमत्व आहे. एका व्यक्तीची 3 व्यक्तिमत्व असतात. एक आहे की लोकांना वाटतं तुम्ही असे आहात जे तुम्ही नसता. तुम्हाला वाटतं मी खूप चांगला आहे, मी खूप दानशूर आहे, धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे, जे तुम्ही नाही आहात. तुम्हाला भ्रम आहे तो तसा. आणि सगळ्यात शेवटी वाटतं मी शरीर आहे, जे तुम्ही नाही आहात. पण ऍक्च्युअली तुम्ही जे आहात तेच तुम्ही आहात. आणि हे तुम्ही जे आहात तोच मी आहे हे मान्य करायला काय लागते, नम्रता आणि प्रामाणिकता लागते. भक्ती करण्यासाठी पहिला मान्य केलं पाहिजे की मी खूप पापं केलेली, कृष्णा मला क्षमा करा, उद्यापासून मी प्रामाणिकपणे भक्ती करायला काय करेन, सुरुवात करेन. अशी भावना ज्याच्या हृदयात आहे ना, तोच भक्तीमध्ये पुढे जाईल. नाहीतर लोकासंगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण, अशी आपली स्थिती राहील. ठीक आहे. तर एक अनाउन्समेंट आहे की उद्यापासून म्हणजे पुढच्या 3 आठवड्यामध्ये आपण व्याख्यानमाला घेणार आहोत. आणि त्याचे पुन्हा एकदा विषय सांगतोय की